फिल्म स्कूलमध्ये खरं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं काही वेगळं तुम्हाला शिकायला मिळत नाही. जे तुम्ही ऑन फील्ड ऑन सेट तुम्ही जे करता तेच तुमचं खरं एज्युकेशन आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला लोकेशनवर जाऊन सापडतात. तर जर तुम्ही स्क्रिप्टवरच खुश झालात तर तुमच्यामध्ये एक रेझिस्टन्स येतो गोष्टी बदलायचा. राईट. ॲज अ डिरेक्टर तुम्ही नाहीच झालं पाहिजे समाधानी कधीच. लाईक आय सेड की जर तुम्ही समाधानी झालात तर तुम्हाला नवीन शोधच नाही लागणार. मित्र असेच शोधले पाहिजे जे तुम्हाला कम्फर्ट झोन मधनं बाहेर ढकलतील. पोस्ट बाजी एक माझ्या लाईफमध्ये फेज होती जिथे मी कम्फर्टेबल नव्हतो झालो, पण मी एका अर्थी शेलमध्ये गेलो होतो. पुणे 52 तर म्हणजे इट्स गोइंग टू बी फॉर एव्हर स्पेशल, कारण इट्स माय फर्स्ट फिल्म आणि मी कोणालाच असिस्ट केलेलं नव्हतं कधीच. दिस इंडस्ट्री इज डिझाइन्ड इन अ वे वेअर यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट फ्रायडे. अनफॉर्च्युनेटली जर एखादी फिल्म नाही ओपन झाली तर ती खूप चांगली फिल्म असली तरी ती फ्लॉप ठरवली जाते. क्रिटिक्स आर नॉट लुकिंग ॲट द फिल्म फॉर द क्राफ्ट. मी असं ठरवलं होतं की मला असं कधीच रस्त्यावर शाहरुख खान दिसला किंवा फिल्म सिटीत गाडीमध्ये शाहरुख खान असं करताना दिसला असं नाहीच पाहिजे. आपल्याला म्हणणं आत जायचं. वाव. ओके. दॅट्स हाऊ आय फर्स्ट मेट हिम. आय मेट हिम इन हिज हाऊस. आता काय झालंय की ही फिल्म बघू नका, तू कोणालाच सांगणार. मला असं वाटतं की वी आर सो फॉर्च्युनेट टू बी मेकिंग फिल्म्स इन अ कंट्री वेअर सिनेमा इज लव्ड सो मच. राईट. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि गप्पांची मिसळच्या नवीन एपिसोडमध्ये वेलकम. आज माझा जो गेस्ट आहे, ऍक्च्युली आम्ही दुसऱ्यांदा भेटतोय याच सेम स्टुडिओमध्ये, पण गेल्या वेळेला जेव्हा आम्ही भेटलेलो आणि या वेळेला जेव्हा आम्ही भेटतोय त्यामध्ये खूप फरक आहे माझ्यामध्ये असं मला वाटतंय. तो एका साईडला नॅशनल फिल्म अवॉर्ड विनिंग डिरेक्टर आहे, दुसऱ्या साईडला तो बॉलिवूड बफ सुद्धा आहे. एका बाजूला त्याला शाहरुख खान खूप आवडतो, दुसऱ्या बाजूला त्याला कुकिंग खूप आवडतं, तिसऱ्या बाजूला त्याला पेट्स खूप आवडतात. सो अनेक गोष्टी आज त्याच्या आपल्याला एक्सप्लोर करता येणार आहेत. निखिल महाजन, वेलकम टू मिरची. थँक्यू सो मच. मला एकतर थँक्यू म्हणायचंय, कारण खूप लोकांना मी सांगितलं ह्याच्या आधी पण गोदावरीचा जेव्हा आपण इंटरव्ह्यू केलेला, आय वॉज व्हेरी न्यू या सगळ्या सिस्टममध्ये. आणि मला असं वाटलेलं की हा इंटरव्ह्यू आहे आणि करूया, आणि झाला तो इंटरव्ह्यू. बट समथिंग इनसाइड मी चेंज्ड त्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि आता जेव्हा मी विचार करते की काय चेंज झालं असेल, तर मला स्पेसिफिकली जाणवतं की त्या इंटरव्ह्यूमध्ये एकतर ते जे काहीतरी एक केमिस्ट्री तिकडे क्रिएट झालेली त्या एक तासाभरात ती, आणि ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांनी मला प्रोत्साहन दिलं, दॅट रिअली हेल्प्ड अ लॉट. त्यामुळे थँक्स अ लॉट. नाही, आणि म्हणजे प्रोत्साहन आम्ही उगाच नाही दिलं. आम्हाला सगळ्यांना खूप जेन्युइनली वाटलं दॅट यु नो बिकॉज वी आर डुईंग द प्रेस राऊंड, तेव्हा आम्ही सगळं करत होतो. राईट. खूप रिफ्रेशिंग होतं आमच्यासाठी की कोणीतरी ॲक्च्युली रिसर्च करून फिल्मच्या थीम्सचा विचार करून तू जे प्रश्न विचारत होतीस ते आम्हाला इतकी मजा आली तो इंटरव्ह्यू द्यायला. म्हणजे आम्ही सगळे तिथून जाताना वी आर ऑल फिलिंग चार्ज. ओके, दिस इज वॉट प्रमोशन शुड बी लाईक. बट जनरली नसतं होत तसं, पण म्हणून ते प्रोत्साहन होतं. म्हणजे इट वॉज ऑल वेल डिझर्व्ड. थँक्यू. आणि इट वेंट अ लॉंग वे माझ्यासाठी टू एक्सप्लोर मोर. एव्हर सिन्स मला असं वाटतं मी तुम्हाला सगळ्यांना फॉलो करते, तुमचं काम बघतेय, आणि यू आर तो म्हणजे मल्टिपल थीम्स एका माणसामध्ये असं म्हणायला हरकत नाही. पण आय वॉन्ट टू बिगिन बाय सेईंग की आत्ता एक स्टोरी टेलर म्हणून व्हॉट इज एक्साइटिंग यू? सगळ्यात जास्त काय एक्साइट करतं असं तुला वाटतं आता? आणि म्हणजे मोर स्पेसिफिकली पोस्ट जून मला वाटतं स्टोरी टेलिंगमधनं व्हॉट इज एक्साइटिंग मी इज द पॉसिबिलिटी की मी ट्रूथकडे जवळ जाऊ शकतो. ट्रूथच्या. ओके. म्हणजे ट्रूथ काय एकदाच घडतं ते ॲक्च्युली. म्हणजे जे काही असं ट्रूथ हॅपन्स ओनली वन्स, अँड ओनली ज्यांच्याबरोबर झालंय त्यांना ते कळतं खरं तर. आणि बाकी आपण त्याचा शोध घेत असतो, तर त्याच्या किती जवळ जाता येतं 90%, 95%. ते मला आता खूप एक्साइट करू लागलं टू फाइंड द ट्रूथ इन एनिथिंग. अगदी जॉनर ॲग्नॉस्टिक होऊन प्रत्येक मोमेंटमधलं, प्रत्येक फ्रेममधलं, प्रत्येक वाक्यामधलं ट्रूथ आपण किती शोधू शकतोय सक्सेसफुली, हे मला खूप एक्साइट करतंय आत्ता तरी. वाव, इंटरेस्टिंग. आणि लाईक यू राईटली सेड, आत्ता तरी, कारण ते पण चेंज होत राहतं आय फील ॲज वी मूव्ह अराउंड, आणि त्या थीम्स पण बदलत राहतात. पण आत्ता दिस इज व्हॉट इट इज. इंटरेस्टिंग. ओके. एकतर सगळ्या बघणाऱ्यांना मी सांगू इच्छिते की जनरली असं होतं की इंटरव्ह्यूमध्ये आय अंडरस्टँड की तुमची अपेक्षा असते की मी विचारावं की त्या व्यक्तीची जर्नी कशी राहिली आणि कुठून सुरुवात झाली वगैरे वगैरे. पण आय फील या प्रश्नांची उत्तर देणारे काही इंटरव्ह्यूज आहेत अवेलेबल. सो मी प्रयत्न करते की आज एक स्टोरी टेलर म्हणून आणि एक क्रिएटर म्हणून
सगळे जे काही प्रश्न किंवा जे काही माझी क्युरिओसिटी म्हणा ती असणार आहे. सो आय एम सॉरी इफ काही प्रश्न जे तुम्हाला अपेक्षित आहेत ते मी नाही विचारले, पण आय अश्योर यू की दिस पर्सन विल डू मोर दॅन जस्टिस टू लॉट ऑफ थिंग्स. सो दॅट्स नो प्रेशर ॲट ऑल. दॅट्स नो प्रेशर ॲट ऑल. असं पण आय वॉन्ट टू आस्क की एक डिरेक्टर म्हणून किंवा एक स्टोरी टेलर म्हणून आपण असं म्हणू की एक असतं प्रेप किंवा शूट चा कालावधी, दुसरा असतो प्रमोशन. अर्थात त्यावेळेला तुम्ही सतत बिझी असता आणि या दोन्ही वेळांमध्ये तुम्ही सतत अशा माणसांसोबत असता जे तुमच्या कामाला अॅनलाइज करत असतात, तुम्हाला एका पद्धतीने व्हॅलिडेट सुद्धा करत असतात, तुम्ही बिझी असता, तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असता. आणि देन कम्स अ टाइम आय एम शुअर जिथे या दोन्हीपैकी नाही आहे काहीच. म्हणजे ना कोणत्या फिल्मचं प्रेप होतंय किंवा शूट होतंय आणि नाही कोणत्या फिल्मचं प्रमोशन होतंय. ह्या पिरियडमध्ये ॲज अ पर्सन हाऊ डू यू कीप युअर सेल्फ सेन, आणि तू काय करतोस म्हणजे या पिरियडमध्ये? नाही, आय एम नॉट ट्राईंग टू कीप माय सेल्फ सेन ॲट ऑल टू स्टार्ट विथ. म्हणजे तो ध्यास कधीच सोडलाय. आपली इन्सॅनिटी मी ऍक्सेप्ट केलेली आहे आणि ती इन्सॅनिटीच आय थिंक म्हणजे जितके आर्टिस्ट आहेत, रायटर्स, डिरेक्टर्स, ॲक्टर्स, म्युझिशियन्स, लिरिसिस्ट, आय थिंक ऑल आर्टिस्ट आर इन्सेन इन देअर ओन वे. आणि सॅनिटी शोधतच नाही आहे मी ॲक्च्युली प्रामाणिकपणे. आणि जरी प्रेप नसेल किंवा शूट नसेल किंवा प्रमोशन नसेल, काहीही जरी नसलं तरी काही ना काही डोक्यात चालूच असतं. म्हणजे काय कुठल्या तरी गोष्टीचा विचार चालू असतं, वाचनात काहीतरी येतं, ते काहीतरी ट्रिगर करतं. सो असं ऑफ डे ॲज सच म्हणतात ना की रायटरला ऑफ डे नसतो कधीच. सो काही ना काही सातत्याने सुरू असतं. पण मी प्रयत्न करतो की जेव्हा मला ब्रेक आहे किंवा जेव्हा मी काम करत नाही आहे अशा दरम्यान आय ट्राय टू वॉच ॲज मेनी फिल्म्स एज आय कॅन. कारण मला एरवी आता आधीसारखा वेळ नाही मिळत फिल्म्स बघायला. सो मी जितक्या फिल्म्स कॅचअप करू शकेन तेवढ्या मी बघतो. एखादं पुस्तक वाचतो कोणी सांगितलं असेल तर. पण या दॅट्स दॅट. आय थिंक जास्त जे माझ्या इन्सॅनिटीला फीड करेल अशा गोष्टी मी करतो. वाव. पण मी हे ऐकलंय, निखिल महाजन म्हटल्यानंतर खूप लोक असं म्हणतात की हा माणूस खूप फिल्म्स बघतो. म्हणजे असं जर साधारण 10 लोकांमध्ये चर्चा होत असेल की अरे ती फिल्म आली आहे किंवा ती फिल्म आलेली नाही का, तर चान्सेस आर आउट ऑफ 199% निखिल महाजनने ती फिल्म बघितलेली असते. सो आय वॉन्ट टू आस्क की एकतर म्हणजे आता तर ऑफकोर्स एक यू हॅव गॉट दॅट फ्लो जिथे तुम्हाला कळतंय की कोणत्या फिल्म्स तुम्हाला इंटरेस्ट करतायत किंवा नाही करतायत वगैरे. पण इन जनरल हे फिल्म बघण्याचं वेळ कुठून सुरू झालं आणि तू कसं शोधत गेलास की कोणत्या फिल्म्स मी बघाव्यात किंवा कोणत्या नाहीत, किंवा हाऊ डिड यू एक्सप्लोर इन द फर्स्ट प्लेस? नाही, फिल्म्स बघण्याचा वेळ मी पूर्णपणे क्रेडिट करेन माझे काका आहेत. ओके. ते औरंगाबादला लोकमतचे संपादक होते. अच्छा. संतोष महाजन त्यांचं नाव आहे. त्यांनी मला ते आणि इन जनरल माझ्या बाबांच्या साईडची जी फॅमिली आहे ते सगळेच खूपच सिनेमा वेडी माणसं आहेत ती. म्हणजे माझे कझिन्स असतील किंवा माझे काका असतील, माझे वडील सुद्धा टू एन एक्सटेंट. त्यामुळे फिल्म्स बघणं हे आमच्या DNA मध्ये आहे. पण फक्त बघण्यापुरतं ते लिमिटेड होतं. आणि जिथे मी मोठा झालो तिथे देर वॉज नो एक्सपोजर टू से इंग्लिश सिनेमा और वर्ल्ड सिनेमा, तर खूपच दूरची गोष्ट आहे. त्यामुळे प्रिडॉमिनंटली बॉलिवूडचे सिनेमे बघून मी मोठा झालो 90s मध्ये. सो त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये टॉरेंट्सचा वगैरे शोध लागला आणि काही हळूहळू गोष्टी दिसू लागल्या. तेव्हा सुद्धा नेटफ्लिक्स वगैरे नव्हतंच. ते आत्ता आय थिंक लास्ट 5-7 years 10 years मे बी. त्यामुळे टॉरेंट्सवर हळूहळू ऐकून वाचून वेगवेगळे सिनेमे, इंजिनिअरिंगला हॉस्टेलला असताना काही सिनेमे बघणं झालं. आणि मॅक्सिमम एक्सपोजर टू सिनेमा हॅपन्ड इन फिल्म स्कूल. जेव्हा मी फिल्म स्कूलला गेलो तिथे आमच्या फिल्म स्कूलमध्ये एक लायब्ररी होती DVDची, जे यू कॅन जस्ट पिकअप एनी DVD यू कॅन टेक होम. आणि मी आणि संदीप रेड्डी आम्ही दोघं रूममेट्स होतो. सो आमचा ठरलेला प्लॅन होता की एक फिल्म उचलायची आणि रात्री जेवण करत असताना ती फिल्म बघायची. ओके. आणि दॅट्स हाव ॲक्च्युली. आणि हाऊ डिड आय फाइंड द फिल्म्स आय लाईक पेक्षा आय थिंक द फिल्म्स दॅट आय लाईक फाउंड मी. मी सगळंच बघायचो. त्याच्यात काहीच म्हणजे ते तेलुगू असेल, तमिळ असेल, आता ते खूप वोगमध्ये येण्याआधी सुद्धा मी साऊथ इंडियन फिल्म्स बघायचो. सो त्या सिनेमांनी मला शोधलं आणि नाव दॅट आय नो वॉट आय लाईक. आणि वेळ कमी असतो त्यामुळे आय थिंक आय ट्राय टू स्टिक टू दॅट. आता आधी इतकं मला सगळंच जाऊन बघितलं असं नाही अनफॉर्च्युनेटली जमत. पण तेव्हा इट वॉज अ म्हणजे एक कोरी पाटी होती की कोणत्याही फिल्म कडे बघण्याआधी किंवा कोणतीही फिल्म बघण्याआधी देर वर नो बायसेस किंवा असं काहीच आधी विचार नव्हता आणि यू वर जस्ट वॉचिंग असं होतं की काही त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया होता? नाही, क्रायटेरिया काहीच नसायचं ऑनेस्टली. क्रायटेरिया मी शक्यतो प्रयत्न करतो की आजही नसेल.
आजही मी कुठलीही फिल्म बघायला जातो तेव्हा मी अवॉइड करतो ट्रेलर बघणं, मी अवॉइड करतो त्याच्या रिव्ह्यूज वाचणं. फक्त अर्थात आता बिकॉज आय बीन वर्किंग नाव 12-13 इयर्स, तर काही गोष्टी मला माझ्याकडनं हे नाही होत, म्हणजे मला माझ्याकडनं बघितल्याच जातात. शॉर्ट टेकिंग असेल, त्यामुळे मी मला फिल्म कधी आवडली असं जर मी स्वतःचा जेव्हा विचार करतो की आपल्याला आवडली की नाही फिल्म, तर माय व्हेरी सिम्पल लिटमस टेस्ट इज की जर ती फिल्म बघत असताना माझं त्याच्या क्राफ्टकडे लक्ष नाही गेलं किंवा त्याच्या ग्रामरकडे लक्ष नाही गेलं आणि जर मी त्या गोष्टीबरोबर पूर्ण इन्व्हॉल्ड असेल, तर दॅट इज वेन आय हॅव लाईक द फिल्म, बिकॉज आय एम नॉट गेटिंग डिस्ट्रॅक्टेड बाय द क्राफ्ट ऑफ इट. राईट. तसं आहे, पण आता टफ जातं. आधी इतकं नाही बघतायत कोऱ्या पाटीने. पण जेव्हा फिल्म स्कूल मध्ये तू होतास आणि दिस वॉज इन सिडनी, राईट, इफ आय एम नॉट रॉंग, तर दोन प्रवाह आहेत. अर्थात लोकांना काही वाटतं की फिल्म स्कूल हेल्प्स अ लॉट, काहींना वाटतं की नाही तुमच्यावर असतं वगैरे वगैरे. आय एम नॉट गेटिंग इन टू दॅट. पण एक अशी सवय जी फिल्म स्कूलमध्ये लागली ज्याचा पुढे खूप फायदा झाला, आणि एक अशी सवय जी फिल्म स्कूलमध्ये लागली ती पुढे जाऊन मोडावी लागली कारण ती उपयुक्त नव्हती. हे जर विचारलं तर व्हॉट वुड इट बी? फिल्म स्कूल ने काय होतं बेसिकली की तुमचं जे तुम्ही जर मी फिल्म स्कूलला न जाता कोणाला असिस्ट करू लागलो असतो, तर एक खूप स्ट्रॉंग पॉसिबिलिटी, म्हणजे काही फिल्म स्कूलमध्ये खरं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं काही वेगळं तुम्हाला शिकायला मिळत नाही. जे तुम्ही ऑन फील्ड ऑन सेट तुम्ही जे करता तेच तुमचं खरं एज्युकेशन आहे. फक्त एकच होतं की तुम्ही एखाद्या फिल्म मेकरला असिस्ट करता तेव्हा यू स्टार्ट सीइंग थिंग्स फ्रॉम हिज लेन्स ऑर हिज स्टाईल, आणि ते तुमच्यामध्ये हळूहळू झिरपायला लागतं. जर तुम्ही एकाच डिरेक्टरला 2-3 सिनेमे असिस्ट केलं तर त्याची स्टाईल जी आहे काम करण्याची ती तुमच्यामध्ये पेनिट्रेट होऊ लागते इन दॅट सेन्स. वेरॅज तुम्ही फिल्म स्कूल जर केलं असेल तर यू लर्न थिंग्स इन अ मोर अकॅडमिक वे, आणि मग ते येऊन तुम्हाला तुमची एक स्टाईल शोधण्याची शक्यता जास्त होते माझ्या मते. आणि हे पण काही असं डेफिनेट ट्रूथ नाही आहे. असे खूप फिल्म मेकर्स आहेत जे अत्यंत युनिक त्यांच्या स्टाईल्स आहेत आणि ते कधीच फिल्म स्कूलला गेले नाहीत. सो असं काही नाही आहे बाय ओनली. आणि सवय कुठली लागली जी चांगली होती ती आय थिंक मला वाटतं मी शॉर्ट ब्रेकडाऊन करण्याची जी सवय आहे ती फिल्म स्कूलमध्ये अगदी 2 मिनिट शॉर्ट फिल्म जरी असेल तरी ते तुम्हाला इन्सिस्ट करतात की तुम्ही याचा नीट रीतसर शॉर्ट ब्रेकडाऊन करा. ओके, म्हणजे कशानंतर काय होणार हे प्रॉपर. हां, म्हणजे व्हिज्युअली तुम्हाला ही गोष्ट कशी दिसते, हा सीन तुम्हाला व्हिज्युअली कसा दिसतो याचा थोडासा आधी अभ्यास करणं, विचार करणं, आणि नंतर जरी तुम्ही ते शॉर्टलिस्ट ती फॉलो नाही केली तरी एक तुमचा एक प्रायमरी अप्रोच ठरलेला असतो सीनकडे बघण्याचा. ती खूप चांगली सवय जी मी आज सुद्धा अप्लाय करतो काम करत असताना. आणि सवय जी मला तोडावी लागली ती म्हणजे अर्थातच की रिअलिस्टिक झालो मी. कारण फिल्म स्कूलमध्ये तुम्हाला 5 मिनिटाची शॉर्ट फिल्म करायला 7 दिवस वेळ मिळतो, जो रिअल लाईफमध्ये मिळत नाही. तुम्हाला खूप वेगवेगळ्या चॅलेंजेस असतात ज्या तुम्हाला माहितीच नसतात फिल्म स्कूलमध्ये, कारण बऱ्यापैकी ती प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट असते. सो तो जो एक लिनियन्सी जी येते त्याच्यामुळे किंवा ती तोडावी लागली मला, की मला रिअलाइज झालं की इतकं आपण आरामात काम नाही करू शकत. यू हॅव टू बी ऑन युअर टोज, आणि एखादी गोष्ट नाही मनासारखी झाली तर त्याचं इमिडिएटली पटकन दुसरं सोल्युशन शोधणं, हे मला रिअल वर्ल्डमध्ये मी शिकलो. कारण फिल्म स्कूलमध्ये जोपर्यंत तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करताय, यू कॅन कीप डुईंग इट, देर इज नो एंड टू इट. वेअरएज हिअर तुमचं लोकेशनचं भाडं आहे, तुमच्या ॲक्टरची डेट नाही आहे, लाईट जातोय वगैरे वगैरे, ह्या गोष्टींमुळे यू हॅव टू चेंज अ लॉट. सो ते मला आय थिंक रिअल वर्ल्डमध्ये मी शिकलो की यू हॅव टू बी फ्लेक्झिबल. इंटरेस्टिंग. कारण लाईक यू राईटली सेड की सोल्युशन ओरिएंटेड. सो काय करायचं म्हणजे हे आता इन रिअल लाईफ विचार करायला भागच आहे, कारण सिच्युएशन आपल्या हातात नसतात. पण अर्थात दिग्दर्शन तर आहेच, पण लिखाण सुद्धा आहे, कारण यू आर अ रायटर एज वेल, राईट. मी असं ऐकलंय की सम ऑफ युअर ॲक्टर्स टोल्ड मी की निखिल महाजन लिहितो तेव्हा तो खूप एकटा लिहितो आणि ही डज नॉट राईट विथ अदर पीपल. तर असं का, की तू एकटाच का लिहितोस? आणि तुझे ॲक्टर्स म्हणतात की ती स्क्रिप्ट इट्स अ ट्रीट टू रीड. सो काय एक्झॅक्टली होतं त्या रायटिंगच्या प्रोसेसमध्ये? मला खरंच माहिती नाही आहे. म्हणजे मला काहीतरी उगाच काहीतरी एक स्मार्ट ओव्हर स्मार्ट काहीतरी फिलॉसॉफिकल उत्तर नाही द्यायचं की मी बसतो आणि मग समथिंग हॅपन्स. खरं सांगू तर काहीच होत नाही. आणि मी एकटा का लिहितो ह्याला पण काही माझ्याकडे उत्तर नाही, कारण मी एकटाच लिहित आलोय अंटिल आय मेट प्राजक्त ऑन गोदावरी. पण प्राजक्त आणि मी सुद्धा एकात एक म्हणजे समोरासमोर बसून कधीच लिहित नाही. आम्ही ब्रेनस्टॉर्म करतो, पण आम्ही इंडिव्हिज्युअल स्पेसेसमध्ये जाऊनच वी कंटिन्यू रायटिंग ऑन अराउंड. पण काय घडतं ह्याचं नाही आहे माझ्याकडे उत्तर.
आणि खरंच नाही, आय डोंट नो. पण युअर ऍक्टर्स टेल यू दिस की स्क्रिप्ट खूपच छान आहे वाचायला इन द फर्स्ट प्लेस? दे डू. आय टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट ऑनेस्टली. कारण काय आहे ना की आय थिंक तुम्हाला थोडंसं स्वतःबरोबर टफ होणं, हार्ड होणं खूप गरजेचं आहे टू मेक अ गुड फिल्म. कारण म्हणजे स्क्रिप्टचं कोणीतरी कौतुक केलं तर खूप सोपं आहे वाहवत जाणं त्याच्यात. आपण पटकन आनंदी होतो की अरे वा 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 आपलं मस्त जमलंय स्क्रिप्ट. पण दॅट इज जस्ट द बिगिनिंग. आणि मला वाटतं की सातत्याने ती जी संहिता आहे ती इव्हॉल्व्ह होणं गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी तुम्हाला लोकेशनवर जाऊन सापडतात, तर जर तुम्ही स्क्रिप्टवरच खुश झालात तर तुमच्यामध्ये एक रेझिस्टन्स येतो गोष्टी बदलायचा. राईट. बरेचदा ॲक्टर येऊन काहीतरी खूप मॅजिकल करू शकतो, इम्प्रोवाइज करू शकतो, जे स्क्रिप्टमध्ये नाही आहे. तर जर तुम्ही सॅटिस्फाय होऊ लागला ॲट एनी स्टेज ऑफ फिल्म मेकिंग, तर आय थिंक यू आर कटिंग युअर सेल्फ द ऑप्शन ऑफ बिईंग सरप्राईज्ड. तुम्ही पटकन सॅटिस्फाय झाला तर त्यामुळे सांगतात ॲक्टर्स, आणि मला छान ऑफकोर्स छान वाटतं, पण मी ते फार नाही मनाला लावून घेत. त्यात मला एडिट बघूनही कोणी खूप छान आहे म्हटलं तर मी ते नाही मनाला लावून घेत. ते ज्या दिवशी फायनल DCP फिल्मची बाहेर पडते, दॅट्स वेन आय से की ओके नाव आय एम डन विथ वॉट आय वॉन्ट टू डू. राईट. पण म्हणजे विच ऑल्सो मीन्स की तुला स्वतःला समाधानी करणं खूप कठीण आहे इन दॅट केस, राईट? आणि मला वाटतं केलं पण नाही पाहिजे. ॲज अ डिरेक्टर तुम्ही नाहीच झालं पाहिजे समाधानी कधीच. कारण लाईक आय सेड की जर तुम्ही समाधानी झालात तर तुम्हाला नवीन शोधच नाही लागणार काही कुठल्याच स्टेजला फिल्म मेकिंगच्या. आणि इट्स अ कॉन्स्टंट प्रोसेस ऑफ डिस्कवरी फिल्म मेकिंग. तुम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी एडिटमध्ये एक शॉट तुम्ही 2 सेकंदांनी कमी केल्यावर सगळा अर्थ बदलू शकतो. सो अशा स्टेजला जर तुम्ही समाधानी झालात तर तुम्ही ते 2 सेकंद कापणारच नाही कधी. सो आय थिंक समाधान इज ओव्हर रेटेड. सो वेल सेड. ओके, थोडंसं फिल्म्सकडे आलं तर पुणे 52 असेल किंवा जून असेल किंवा इवन गोदावरी असेल, स्पेसिफिक शहरं या फिल्म्समध्ये जाणवतात. त्यात जी पात्र आहेत ती त्या शहरांमध्ये राहत आहेत, त्यांना काहीतरी प्रॉब्लेम ते फेस करतायत किंवा एका सिच्युएशनमध्ये आहेत आणि कुठेतरी ती शहरंसुद्धा त्या फिल्म्सचा एक भाग होतात, एक कॅरेक्टर होतात असं जाणवतं. यू हॅव बीन टू वेगवेगळी शहरं, म्हणजे ऑफकोर्स औरंगाबाद, AK, छत्रपती संभाजीनगर, पुणे, गोदावरीच्या निमित्ताने आय विल ऑल्सो कन्सिडर नाशिक, मुंबई, इन अ वे सिडनी सुद्धा. तर प्रत्येक शहरासोबत तुझं काय नातं आहे? आणि जर मी तुला विचारलं की एक इमोशन फॉर वन सिटी, तर कोणतं वाटतं कोणत्या शहरासाठी? आय थिंक छत्रपती संभाजीनगर. आय थिंक इमोशन इफ आय हॅव टू असोसिएट देन इट विल बी यू नो नॉस्टॅल्जिया. आय डोंट नो इफ नॉस्टॅल्जिया इज अन इमोशन. पण कारण मी तिथे मोठा झालो आहे, कारण मला प्रचंड रागसुद्धा आहे त्या शहरावर, मला प्रचंड प्रेमसुद्धा आहे त्या शहरावर. त्यामुळे आणि तिथे बऱ्यापैकी माझे जे फंडामेंटल्स जे असतात माणसाची, ती माझी सगळी तिथे घडली आहेत किंवा तिथे तयार झाली आहेत. त्यामुळे असं एक बिटर स्वीट नातं आहे माझं औरंगाबादशी. मी हे नाही म्हणणार की ते खूप प्लेझंट आहे किंवा ते खूपच असं भयानक आहे, असं नाही आहे. पण मला खूप बिटर स्वीट फिलिंग्स आहेत औरंगाबादबद्दल. पुण्यामध्ये मी फिल्म मेकिंगच्या खूप जवळ गेलो जेव्हा मी इंजिनिअरिंग करत असताना. त्यामुळे मला पुण्याबद्दल खूप हॅपी मेमरीज माझ्या असोसिएटेड. कारण माझा शोध लागू लागला त्या शहरात की मला काय करायचं आहे, मला काय आवडतं आहे. आणि आय फील की म्हणजे आन्सरिंग युअर क्वेश्चन ब्रॉडली, मला वाटतं की आपलं नातं प्रत्येक शहराबरोबर ना, हे तुम्ही त्या शहरामध्ये कुठल्या स्पेसमध्ये होतात, तुमची हेडस्पेस काय होती, त्या शहरात असताना तुमचं काय चाललं होतं, तुमचं हार्टब्रेक झालं होतं का, तुम्हाला काहीतरी मोठी अचीवमेंट तुमची झाली होती का, ह्या गोष्टींवर मला वाटतं त्या शहराशी तुमचं नातं ठरतं. त्या शहराचं आपलं एक कॅरेक्टर असतं. सो नाशिक फॉर मी आय फील इज होम. म्हणजे मला फार रेअरली असं वाटतं की असं मला कुठल्याच स्पेसमध्ये गेल्यावर असं घर असल्याची फिलिंग नाही येत. क्लोजेस्ट मला असं वाटतं की ओके मी इथे राहू शकेन कदाचित इज नाशिक. कारण मला खूपच नाशिक आवडतं. म्हणजे मी जर एखाद्या शहराच्या मी पूर्णपणे प्रेमात असेल तर आय थिंक दॅट इज नाशिक. कारण तिथे एक प्युरिटी आहे, तिथे एक तिथल्या लोकांमध्ये खूप सुंदर ठहराव आहे, तिथे कसली घाई नाही आहे. त्यामुळे नाशिक आय थिंक इज द मोस्ट फेवरेट
ऑफ ऑल द सिटीज दॅट आय हॅव लिव्हड इन. पण गोदावरीच्या आधी पण तुझं नाशिक नाही, मी गोदावरीच्या आधी कधीच नाशिकला गेलो आणि दिस हॅपन्ड आफ्टर गोदावरी. हां, दिस हॅपन्ड आफ्टर गोदावरी. आणि आता म्हणजे मी अगदी सेफली सांगू शकतो की माझी 10-12 हक्काची घरं आहेत नाशिकमध्ये. म्हणजे मी कोणाची बॅग घेऊन गेलो तर मला कुठल्याही भागात नाशिकच्या मला राहता येईल इतकी आता माणसं जवळची झाली आहेत, ओळखीची झाली आहेत. आणि मुंबई ऑफकोर्स इज अन इमोशन इन इट सेल्फ. म्हणजे मुंबईला मी इमोशन देणारा मी कोणीच नाहीये. म्हणजे मला वाटतं मुंबई इट सेल्फ इज अन इमोशन. इट्स लाईक अ बीटिंग हार्ट. आणि तुम्ही इफ इट एक्सेप्ट्स यू देन देयर इज नथिंग लाईक इट. राईट. इंटरेस्टिंग. मला नाशिकच्या उत्तराने सगळ्यात जास्त ऍक्च्युली इंटरेस्ट माझा निर्माण झालाय, कारण कम्पॅरेटिव्हली नाशिकमध्ये वेळ घालवण्याच्या क्रायटेरियावरती आपण बघितलं तर कम्पॅरेटिव्हली कमी वेळ आहे, पण तरी सुद्धा आय कॅन फील की ते इमोशन किती स्ट्रॉंग आहे इन टर्म्स ऑफ द डेप्थ आणि इन टर्म्स ऑफ द क्वालिटी कम्पेअर्ड टू छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई. सो इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. पण मला विचारायचं आहे की लाईक यू सेड ना, छत्रपती संभाजीनगरमध्ये असताना तिकडे अपब्रिंगिंग झालं, तिकडे फंडामेंटल्स कुठेतरी शेप झाले, कन्सिडरिंग आजूबाजूची माणसं कशी होती, घर कसं होतं, तू तिथे त्या कोणत्या परिस्थितीत होतास वगैरे वगैरे. आणि या सगळ्यांनी कधी कधी असं होतं ना की आपल्याला काही गोष्टींचा कम्फर्ट क्रिएट होतो किंवा काही गोष्टींची सवय लागते आणि त्या सवयीची सुद्धा सवय लागते की दिस इज माय झोन. आणि मग अशी काही माणसं येतात किंवा अशा काही फेजेस येतात आयुष्यात जिथे त्या सवयी ब्रेक व्हायला लागतात आणि यू ग्रो आउट ऑफ दॅट हॅबिट. तर अशी माणसं कोण होती, इफ यू कॅन थिंक ऑफ एनी, किंवा अशी फेज कोणती होती जिथे तुला असं वाटलं की तू तुझ्या सवयीच्या गोष्टींच्या पलीकडे गेलास? माणसं तर अनेक आहेत अशी. मी आय थिंक तुझाच सई बरोबरचा इंटरव्ह्यू बघितला होता आणि त्यात सई बोलली होती की श्रीमंती ही पैशांनी किंवा तुमच्याकडे किती धन आहे याच्यावरती ठरत नाही, पण तुम्ही किती माणसं जोडली आहेत, दॅट काइंड ऑफ डिफाईन्स हाऊ रिच यू आर. आणि ते माझ्याबरोबर खूप रेझोनेट झालं, कारण माझी एक्झॅक्टली तीच फिलॉसॉफी आहे की माणसं तुम्ही जोडली पाहिजेत. माणसं इररिस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचं तुमच्याकडे काय काम आहे, तुमचं त्यांच्याकडे काय काम आहे, कसा तुम्ही एकमेकांचा फायदा करून देऊ शकता, ह्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ना माणसं आय थिंक ऑन अ ह्युमन इंट्रिन्सिक लेवल जोडणं खूप नेसेसरी. आणि ते आय थिंक मी बऱ्यापैकी सक्सेसफुली करू शकलो आहे आतापर्यंत. आणि जेव्हा तुम्ही त्या लेवलला माणसं जोडता तेव्हा ऑफकोर्स ती माणसं तुम्हाला शेप करत असतात, ती तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधनं सतत बाहेर पुश करत असतात. मला वाटतं मित्र असेच शोधले पाहिजे जे तुम्हाला कम्फर्ट झोनमधनं बाहेर ढकलतील. जे तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये येऊन तुमच्यावर रुळतायत तसे मित्र मला वाटतं की म्हणजे यू कॅन डू विदाउट देम. मित्र तुम्हाला सतत चॅलेंज केलं पाहिजे, त्यांनी तुम्हाला आरसा दाखवायला पाहिजे, त्यांनी तुम्हाला अत्यंत स्ट्रेट भाषेत क्रिटिसाइज केलं पाहिजे. तुमच्या मित्रांना कधीच असं नाही वाटलं पाहिजे की अरे मी ह्याला सांगू की नको. जरी तुम्ही खूप चिडणार असाल, काही असाल, तरी दे शुड नॉट केअर अबाउट पिसिंग यू ऑफ अँड दे शुड टेल यू अपफ्रंट. त्यामुळे माझ्या आयुष्यात खूप माणसं आहेत ज्यांनी मला कम्फर्ट झोनच्या बाहेर पुश केलं आहे. आणि फेजेस वाईज आय थिंक मला असं वाटतं की पोस्ट बाजी एक माझ्या लाईफमध्ये फेज होती जिथे मी कम्फर्टेबल नव्हतो झालो, पण मी एका अर्थी शेलमध्ये गेलो होतो की मी बऱ्याच गोष्टींचा पुन्हा विचार करायला सुरुवात केली होती. आणि दॅट फेज लास्टेड फॉर अ व्हेरी लाँग टाईम. आणि दॅट फेज चेंज मी अलॉट ॲज अ पर्सन, ॲज अ फिल्म मेकर. पण म्हणजे ही फेज मला तेवढी एकच आठवते खरं तर अगदी प्रामाणिकपणे. आणि ही सगळी माणसं हॅव ऑलवेज माणसं या लॉट्स ऑफ देम, विच इज ग्रेट, टू मेनी टू नेम, विच इज ग्रेट. मला असं वाटतं की खूप म्हणजे सगळ्यांच्या नशिबात नसतं खरं तर, किंवा असलं तरी ते रिअलाइज व्हायला पण एक वेळ लागतो की ओके ह्या व्यक्तीचा मे बी मला त्यावेळेला राग आलेला किंवा असं वाटत होतं की काय बडबडताय, दिस इज सो नॉट मी, पण दॅट मेड सो मच सेन्स. हे रिअलायझेशन व्हायला सुद्धा समटाइम्स इट टेक्स अ लॉंग टाइम. आय हॅव टू आस्क यू की एखादी फिल्म आपण करतो किंवा एखादं आपलं प्रोजेक्ट चांगलं चालतं इन द सेन्स ऑफ आपल्याला पण त्याच्यातून समाधान मिळतं, लोकांनाही आपल्याला जे पोहोचवायचं आहे ते पोहोचलंय आपल्याला हे जाणवतं. आणि त्यानंतर कुठेतरी असं होतं का कधी की इनडिरेक्टली आपण स्वतःला कॉपी करायला सुरुवात करतो, किंवा म्हणजे नॉट पर्पजली ऑल्सो, पण आपलंच चांगलं काम किंवा आपलाच चांगला पॅटर्न कुठेतरी आपल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा यायला लागतो. हे तुझ्यासोबत झालंय का? आणि जर झालं असेल तर हॅव यू एव्हर कॉन्शियसली ट्राईड की ते होऊ नये, आणि ते होणं न होणं, व्हॉट आर युअर पर्स्पेक्टिव्हज ऑन इट? नाही, मी उलट कॉन्शियसली ट्राय करतो की ते कधीच होऊ नये. काम सक्सेसफुल असो वा नसो, ओके, म्हणजे हे काम चाललं म्हणून तू पुढचं काम तसंच करावं
पेक्षा एक गोष्ट आपण ऑलरेडी केलेली आहे. ओके, आता अनलेस अँड अंटिल आय कॅन डू इट बेटर, आय डोंट वॉन्ट टू डू इट अगेन. म्हणजे माझ्यासाठी खरं तर खूप सोपं होतं गोदावरी नंतर परत एक फॅमिली ड्रामा करणं, किंवा परत एक म्हणजे फॉर एक्झाम्पल गोदावरी 2 करणं. ओके, जी त्यावेळेस जितू आणि प्राजक्ताच्या डोक्यात एक कल्पना पण होती आणि मी म्हणालो होतो की मी नाही करणार कारण इट्स डन फॉर मी. ओके, आता मे बी 5 years 10 years डाऊन द लाईन मला जर परत वाटलं की नाही त्या स्पेसमध्ये, त्या वर्ल्डमध्ये, त्या इमोशनला घेऊन काहीतरी नवीन मला सापडलंय जे मी आता बोलू शकतो किंवा मी सांगू शकतो, तोपर्यंत मी परत त्या मार्गी जाणार नाही. आणि हे सिनेमा नसेल चालला किंवा नसेल वर्क झालं तरीही मला वाटतं की त्यामुळे सक्सेस एम्युलेट करणं तर इज टू फार. बट मला वाटतं की सातत्याने नवीन काहीतरी शोधावं, सांगायला, वेगळे जॉनरज एक्सप्लोअर करावे. इतक्या म्हणजे महाराष्ट्रात तू मगाशी म्हणालीस की शहरांबद्दल मी गोष्टी सांगतोय, तर इतकी शहरं आहेत महाराष्ट्रात आणि प्रत्येक शहराची एक आपली गोष्ट आहे, एक आपलं एक त्यांचं विश्व आहे त्या शहरांचं. म्हणजे आता आम्ही रावसाहेब चंद्रपूरमध्ये शूट केली आहे आणि तिथली वेगळीच माणसं आहेत, ते जग वेगळे आहे, तिथले चॅलेंजेस, प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. सो ॲज अ फिल्म मेकर जर आपण आपलंच राज्य फिरू नाही शकत आहे नीट, ओके, तर मग आर यू डुईंग जस्टिस टू युअर प्रोफेशन, राईट? सो म्हणून आणि त्याच रिझननी 4 ठिकाणी जाता येतं, वेगळ्या लोकांना भेटता येतं, वेगळ्या 4 गोष्टी कळतात. सो या मी रावसाहेबकडे ऍक्च्युअली थोडं नंतर येणार होते, पण आता विषय निघालाय तर तुझ्या इन्स्टा प्रोफाईलवरती रावसाहेबचं पोस्टर का टीजर काहीतरी पिंड आहे आणि त्याच्या खाली तू लिहिलंयस की देर वर अ लॉट ऑफ डिफिकल्टीज आणि जे काही चुकीचं होऊ नये असं एखाद्या व्यक्तीला वाटेल आपल्या प्रोजेक्टमध्ये ते सगळं झालंय आणि तरी आफ्टर दॅट द टीम स्टूड बाय आणि गोष्टी होत गेल्या. तर काय म्हणजे व्हॉट आर दीज डिफिकल्टीज, एकतर की काय काय गंडत होतं कुठेतरी, आणि डू यू थिंक की इन जनरल युअर फिल्म मेकिंग प्रोसेसेस जरा चॅलेंजिंग असतात तुझ्या स्वतःसाठी कम्पेअर्ड टू अदर्स? नाही, अगेन इट गोज बॅक टू की द काइंड ऑफ फिल्म्स दॅट आय एम चुझिंग टू मेक. म्हणजे ह्या सोप्या फिल्म्स नाही आहेत, राईट, कुठल्याच अर्थाने. म्हणजे वेदर इट इज रायटिंग असेल, त्याला फंडिंग शोधणं असेल, त्याला कास्टिंग करणं असेल, ते शूट करणं असेल, त्याचं पोस्ट असेल, त्याचं रिलीज असेल, ह्या कन्व्हेन्शनली सेफ ज्याला आपण म्हणतो तशा फिल्म्स नाही आहेत. सो रावसाहेब सारखी फिल्म ज्याचं बजेट थोडं जास्त आहे, ज्याच्यात मोठी एक स्टारकास्ट आहे, ती एका अत्यंत डिफिकल्ट टू शूट अशा लोकेशनमध्ये शूट होती आहे. त्याच्यामध्ये मल्टिपल नेचर रिलेटेड फॅक्टर्स आहेत जे आपल्या हाताबाहेरचे आहेत. त्यात त्याला एक बजेटची लिमिटेशन्स आहेत कारण ती मराठी फिल्म एंड ऑफ द डे. सो ह्या सगळ्या फॅक्टर्स, मग ॲक्टर्सच्या डेट्स जमवणं, मग ॲक्टर्सच्या डेट्स आल्यात तर काहीतरी परमिशनचा प्रॉब्लेम होणं, मग फिल्म सुरू झालेली बंद होणं, मग पुन्हा पूर्णपणे रिकास्ट होऊन ती परत सुरू करणं, मग ती परत बंद होणं, मग ती परत सुरू करणं, अँड देन फायनली इट हॅपनिंग आफ्टर 3 years ऑलमोस्ट. सो या दरम्यान आम्ही ॲटलिस्ट म्हणजे मी पर्सनली तरी मला वाटतं 20 ते 25 ट्रिप चंद्रपूरच्या केल्या आहेत जस्ट टू रिसर्च. त्यामुळे इट वॉज डिफिकल्ट. आणि म्हणजे मला इथे अगदी म्हणजे माझं पूर्ण कास्ट तर माझी आहेच आणि फुल क्रेडिट टू देम, बट हू आय वुड रिअली लाईक टू थँक हिअर इज अक्षय बर्दापूरकर. कारण त्यांनी सुद्धा खूप अगेन्स्ट ऑल ऑड्स तो खूप खंबीरपणे रावसाहेबच्या मागे उभं राहिला. म्हणजे त्यांनी कधीच ह्या फिल्मवर गिव्हअप केला नाही. म्हणजे दुसरा कुठलाही निर्माता असता तर कदाचित म्हटलं असतं की यार निखिल थांब ना थोडं, आपण 2 वर्षांनी करू. हे नाही होते, बट ही ऑलवेज स्टूड बाय मी वेन आय वॉज ट्राईंग टू मेक दिस फिल्म. आणि हे क्रेडिट म्हणजे त्याला द्यायलाच पाहिजे की त्यांनी तो खूपच खंबीरपणे फिल्मच्या मागे उभं राहिला. आणि देन ऑफकोर्स जितू इज देअर, कारण जितू एकच आय थिंक फॅक्टर आहे जो चेंज नाही झाला. बाकी मी ठरवलेली ओरिजिनल कास्ट पूर्ण बदलून वेगळी कास्ट आली. ओके, तर जितू, माझे रायटर्स, आय थिंक these people really stood by the film, but I think Akshay is the reason why Raosaab happened. ती मस्त. आणि when is Raosaab coming finally? I don't know. I don't know. Hopefully end of this year. ओके, ओके, एक्साइटिंग. चला, म्हणजे डिसेंबरच्या आसपास पण कदाचित भेट होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आय एम गोइंग टू बी व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दिस. पण थोडंसं मला टच अपॉन करायचं आहे. गोदावरीबद्दल तर आपण खूप डिटेल बोललो होतो आणि त्यावेळेला पण खूप मजा आलेली, पण जून बद्दल आपलं त्यावेळेला बोलणं झालं नव्हतं.
आणि ती फिल्म मी अशा वेळेला बघितली जेव्हा मला हे माहीतच नव्हतं की तुम्ही सगळेजण कोण आहात. म्हणजे आय हॅड वॉच्ड इट फ्रॉम अ व्हेरी ऑब्जेक्टिव्ह पर्स्पेक्टिव्ह की ही एक फिल्म आहे आणि मला ती का बघावीशी वाटली त्या क्षणी मला तेही आठवत नाही, पण मी ती बघितली आणि देन इट हॅड एन इम्पॅक्ट. आणि त्यानंतर गोदावरी आणि या सगळ्याच्या निमित्ताने मला तुम्ही सगळेच कळत गेलात. सो मी ती फिल्म फक्त फिल्म म्हणून बघितलेली. मी ती फिल्म कोणत्याच एका ऍक्टरसाठी बघितली नव्हती किंवा डिरेक्टरसाठी बघितली नव्हती किंवा म्युझिकसाठी बघितली नव्हती. इट वॉज जस्ट की मला ही स्टोरी बघायची आहे, समजून घ्यायची आहे म्हणून मी बघितलेली. जून बद्दल तू बरंच असो तुझ्या इन्स्टावरती प्रत्येक कॅरेक्टर बद्दल प्रत्येक व्यक्तीबद्दल लिहिलं होतंस, जसं आपण डायरी लिहितो. आणि त्याआधी निखिल महाजनचं इंस्टाग्राम इज लाईक एक फोटो आणि एक शब्द की समर फुल स्टॉप संपला विषय. आणि जून वॉज द फर्स्ट टाइम जिकडे एक साधारण पॅरेग्राफ सुरू झाले. तर जून नंतर व्हॉट चेंज्ड इन यू, आणि मला थोडंसं जून बद्दल ऐकायला आवडेल कारण त्याबद्दल आपण बोललो नाही. नाही, जून खूप माझ्यासाठी प्रचंड स्पेशल सिनेमा आहे कारण विथ जून माझ्या सो कॉल्ड करिअरचा एक नवीन चॅप्टर ओपन झाला वेअर मी जास्त बिकॉज इट वॉज माय फर्स्ट फिल्म आफ्टर बाजी. इट्स अ व्हेरी व्हेरी लॉंग गॅप, 6.5 वर्षाची गॅप आहे. सो आणि मी डिरेक्ट नव्हतो करत फिल्म. सो मी पहिल्यांदा आय वॉज जस्ट प्रोड्युसिंग अ फिल्म फॉर समबडी. मी फिल्म लिहिली होती, ती मी ज्या जगातनं येतो तिथे सेट होती. मी खूप क्लोज होतो त्या वर्ल्डला. म्हणजे मी ज्या कॉलनीमध्ये मोठा होतो त्या कॉलनीमध्ये ती शूट झाली आहे. मी ज्या बिल्डिंगमध्ये मोठा होतो त्या बिल्डिंगच्या टेरेसवरती शूट झाली आहे. सो मी खूपच क्लोज होतो त्या सोर्स मटेरियलला. आणि माझी आणि नेहाची खूप चांगली मैत्री जूनच्या 1 वर्षभर आधी झाली होती. आणि त्या चर्चांमधनं असं डिस्कशन होत काहीतरी करूया म्हणून आम्ही एका गोष्टीवर वी नॅरोड डाऊन आणि जूनची सुरुवात झाली. तर प्रिटी मच वी वेंट इन जस्ट लाईक गोदावरी. वी जस्ट वेंट फॉर इट विदाऊट एनी की बाबा ह्याचं काय होईल, ही कुठे विकायची, कसं करायचं, काहीही न करता वी वेंट फॉर द किल. आणि मला ती खूप महत्त्वाची आहे फिल्म माझ्यासाठी. आणि तुझे म्हणतेस की मी इतकं लिहिलं त्याच्या लोकांबद्दल किंवा कारण मी डिरेक्ट नव्हतो करत फिल्म. मला पहिल्यांदा असं फिलिंग आलं की मी सेटवर आहे पण मी कॉल्स घेत नाही आहे. मला काही गोष्टी दिसत आहेत पण मला आता आय डोंट नो वेदर मी हे ना सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे, का आय शुड लेट देम डू देअर जॉब अँड ट्रस्ट देम. त्यामुळे मला स्वतःबद्दल बऱ्याच गोष्टी जूनमध्ये सापडल्या. मला वाटतं मला माझं आणि औरंगाबादचं जे नातं आहे त्याला एक क्लोजर मला जूनमुळे मिळालं. त्यामुळे त्या अर्थी ती माझ्यासाठी स्पेशल फिल्म आहे. पण मी ती माझी फिल्म म्हणत नाही कारण ती सुहृद आणि वैभवची फिल्म आहे आणि आय एम जस्ट अ फॅसिलिटेटर. आय मेड दॅट फिल्म हॅपन. आय रोट दॅट फिल्म, दॅट इज माय अँड आय एडिटेड इट. बट अपार्ट फ्रॉम दॅट माझं काही त्याच्यात म्हणजे आय डोंट कन्सिडर जून टू बी माय फिल्म पर से. बट इट इज स्टील स्पेशल. इट इज स्टील स्पेशल बिकॉज आय लर्न्ड अ लॉट. राईट ऑफकोर्स. तू बऱ्याच ठिकाणी म्हणालायस अबाउट बाजी एज वेल किंवा इवन पुणे 52 बद्दल सुद्धा बोललायस. तर मला या फिल्म्स बद्दल पण थोडंसं काहीतरी व्हॉट टॉप्स युअर माइंड आत्ता, एखादी आठवण असेल किंवा सम डिस्टिंक्ट मेमरी या फिल्म्स बद्दल. नाही, पुणे 52 तर म्हणजे इट्स गोइंग टू बी फॉर एव्हर स्पेशल कारण इट्स माय फर्स्ट फिल्म आणि त्याच्याहून स्पेशल काहीच नसतं. आणि मी कोणालाच असिस्ट केलेलं नव्हतं कधीच. आय हॅड नेव्हर बीन ऑन अ प्रोफेशनल फीचर फिल्म सेट. आणि मी डिरेक्टली वेंट ऑन सेट टू डिरेक्ट. म्हणजे गिरीश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी होते पहिल्या दिवशी. त्यामुळे खूपच तो ओव्हरवेल्मिंग अनुभव होता. आणि ॲट द सेम टाइम मला हे पण माहिती होतं की हे आपल्याला करायचं आहे. म्हणजे देयर इज नो एस्केप. एकदा आपण हे केलं की हे केलं. सो आणि मी खूप क्लिअर होतो की जे मराठीत मी आजपर्यंत पाहिलं आहे ते आपल्या सिनेमामध्ये रिपीट नाही झालं पाहिजे. आपण वेगळा प्रयत्न करूया काहीतरी. आणि सिन्सिअरली जेन्युइनली खूप आम्ही इंटरेस्टिंग काम 52वर केलं. बाजी इज इवन मोर स्पेशल फॉर मी पर्सनली कारण प्रचंड ॲम्बिशियस फिल्म ती आहे. मला वाटतं काही गोष्टी बाजीमध्ये आजसुद्धा आहेत ज्या आय डोंट थिंक मराठी सिनेमा हॅज बीन एबल टू टच. त्याचं ॲम्बिशन खूप मोठं होतं. आणि मला बाजीचं सगळ्यात मोठी जर काही माझ्यासाठी कमाई असेल तर आय गॉट 3 व्हेरी गुड फ्रेंड्स इन श्रेयस, अमृता अँड जीतू फॉर लाईफ. आणि त्यामुळे ती सुद्धा फिल्म म्हणजे मला वाटतं की खूप मजा केली आम्ही बाजी शूट करताना. त्याची ॲक्शन असेल, त्यातली गाणी असतील, ते सुद्धा खूपच अवघड शूट होतं. म्हणजे गोदावरी, जून वगैरे हे सिनेमे केकवॉक वाटतात बाजीजीच्या समोर. आणि आता रावसाहेब इज ॲक्च्युली टफर दॅन दॅट. पण या सो वी हॅड अ लॉट ऑफ फन
मेकिंग बोथ दीज फिल्म्स. पण या पुणे 52 इज व्हेरी स्पेशल. राईट. आणि मी असं ऐकलंय की पुणे 52 मध्ये लाईट्सच्या बाबतीत पण देअर वर सर्टन एक्सपेरिमेंट जे तू केलेस, म्हणजे मेणबत्त्या आणि बल्ब आणि ह्या सगळ्यामध्ये. सो जरा क्विकली यू वॉन्ट टू टेल अस की काय आहे ही पद्धत आणि कसं शूट केलेलं? त्याचं खरं तर मी नाही श्रेय घेऊ शकत. तो माझा जो DOP होता जेरेमी रेगन, त्यांनी तो माझ्याबरोबर फिल्म स्कूलला होता आणि त्यांनी ते शूट केलं होतं. आय थिंक ऑल्सो ती वन ऑफ द फर्स्ट फिल्म्स होती मराठीमध्ये जी डिजिटली शूट झाली होती. तर आमचं एक निश्चित होतं की वी वॉन्टेड, कारण नुआर होती फिल्म, त्यामुळे शॅडोज ह्या खूप प्रॉमिनंटली येणं अपेक्षित होतं. तर वी वॉन्टेड मोर शॅडोज अँड लाईट. तर ऑफकोर्स फार खूप लाईटची गरज नव्हती त्याला. पण हे जे चॉईसेस आहेत की मेणबत्तीत सीन करूया, म्हणजे मेणबत्तीत मी लिहिताना लिहिलं होता की फक्त मेणबत्ती आहे, पण ऍक्च्युली एकाच मेणबत्तीत शूट करायचं हे जेरेमीचं क्रेडिट आहे. इट्स नॉट, आय हॅव नथिंग, मला ते अजिबात कळत नाही काय कसं असतं ते, पण दॅट इज हिज क्रेडिट एंटायरली. आणि बाजी, म्हणजे 2-3 ठिकाणी मी तुला बोलताना ऐकलंय की बाजी वॉज अ मोर कमर्शियल फिल्म. तर डू यू बिलीव्ह की कमर्शियल फिल्म असं काही असतं इन द फर्स्ट प्लेस, आणि व्हॉट इज द डिफरन्स फॉर यू? नाही, ॲब्सोल्युटली असतं. मला वाटतं कमर्शियल फिल्म इज अ फिल्म विच इज मोर मास अपिलिंग, म्हणजे जी सामान्य प्रेक्षकांना जड जाणार नाही, त्यांना फेमिलियर असेल. त्याच्यातले ट्रोप्स असतील, गाणी असतील, डायलॉग्स असतील, सीन्सचं स्ट्रक्चर असेल. हे मास ऑडियन्ससाठी फार कॉम्प्लिकेट न करता जी फिल्म सांगितली जाते, दॅट्स अ कमर्शियल फिल्म. म्हणजे गोदावरीसुद्धा खूप कमर्शियल होऊ शकली असती, बट चॉईसेस जे आहेत स्टोरी टेलिंगचे, दे, आय थिंक ऑल फिल्म्स आर कमर्शियल. इट्स जस्ट द चॉईसेस दॅट वी मेक ॲज स्टोरी टेलर्स दॅट मेक देम कमर्शियल ऑर आर्ट हाऊस. राईट. गोष्टी सगळ्याच कमर्शियल आहेत, कारण असं नाहीच असू शकत ना की ही गोष्ट मासेसला कळणार नाही. गोष्टी अगदीच लिमिटेड आहेत जगात. तीच गोष्ट रिसायकल होऊन आपण सांगत असतो. पण काय चॉईसेस आपण करतोय त्याच्यावर त्याचं होतं. बाजी इन दॅट सेन्स, द चॉईसेस वी मेड वर व्हेरी कमर्शियल. म्हणजे गाणी असतील, लिपसिंग गाणी असतील, डान्सेस असतील, आयटम सॉन्ग असेल, हे कमर्शियल चॉईसेस आहेत. सो तेवढाच फरक आहे माझ्या मते, माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे. ओके. आणि आता आपण चॉईसेस बद्दल बोलतोय, तर डू यू थिंक की एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला ऑफकोर्स ते स्किल किंवा त्या मीडियमचं ग्रामर माहीत असणं गरजेचं आहेच, पण निर्णय घेण्याची कपॅसिटी किती महत्त्वाची आहे टू बिकम अ डिरेक्टर? एक्स्ट्रीमली महत्त्वाची आहे, कारण निर्णयच घ्यायचा असतो सतत. प्रत्येक मिनिटाला तुम्हाला काही ना काही निर्णय घ्यायचा असतो. तुम्ही सेटवर जाता त्या क्षणी, तुम्ही गाडीतनं उतरलात की तुम्हाला त्या क्षणापासून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. इट कॅन बी स्मॉलेस्ट ऑफ थिंग्स, की आत्ता हा सीन शूट करतोय, कोण कोण ॲक्टर्स हवेत पासून ते तुला. आणि हे मला विचारलं जातं कारण मी लास्ट मिनिट गोष्टी बदलत जातो स्क्रिप्टवर किंवा सेटवर, म्हणून मला ते विचारतात की हे पण आहे, त्यांना बोलवून ठेवू का वगैरे वगैरे. ते ॲक्टर्सचे प्रश्न असतात, ते लेन्स कुठली लावायची हा DOPचा प्रश्न असतो, ते काय पद्धतीने शूट करायचं हे प्रश्न असतात, आणि तुम्हाला वेळ खूप कमी असतो. सो पटापट निर्णय घेणं आणि कुठेतरी प्रे करणं की आपण जे करतोय ते बरोबर आहे, याच्या पलीकडे काहीही नाही आहे डिरेक्टिंग. कारण तुम्हाला म्हणजे मी तरी नाही सांगू शकत, आय डोंट नो अबाउट अदर फिल्म मेकर्स, पण मला खरंच त्या मोमेंटमध्ये नसतं माहिती की हे जे होतंय ते बरोबर होतंय की नाही. ते एडिटला गेल्यावरच कळतं. त्यामुळे तुम्ही खूप जास्त सबकॉन्शियसवर तुम्ही तुमच्या रिलाय करत असता कॉन्स्टंटली. काही निर्णय कॉन्शियस असतात, पण आय थिंक जे क्रिएटिव्ह निर्णय आहेत ते सबकॉन्शियसलीच घेत जातात, कारण एवढे मॅनेजमेंटचे डिसिजन्स असतात डे टू डे की तुम्ही. आणि तिथे आय थिंक थिंग्स लाईक की आधी शॉर्टलिस्ट करून ठेवणं, किंवा आधी एक DOP बरोबर डिस्कशन्स करणं, किंवा आधी ॲक्टर्स बरोबर थोडंफार वर्कशॉपिंग करणं, हे आय थिंक ह्या गोष्टींची तिकडे मदत होते, कारण काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी विचार केलेल्या असतात. बट 10पैकी 2 गोष्टी आधी हेल्प होते त्याच्यात. एडिटला गेल्यावरच कळतं की किती निर्णय बरोबर होते ते. पण दिस इज लाईक वॉकिंग ऑन एक्सेल्स इन अ वे ऑन डेज, आय एम शुअर. कारण एकदा शूट केल्यानंतर आणि तुम्ही एडिटला गेल्यानंतर ॲज अ पर्सन जो मुळातच क्वेश्चन करतोय किंवा क्युरियस आहे, हे वाटूच शकते की अरे मी हा निर्णय का घेतलेला आणि मी तो निर्णय का नाही घेतला. I think that's the job. आणि that's the fun also. एका पॉइंट नंतर त्याची मजा पण येत असेल. काही दिवसांआधी प्रियदर्शन जाधव वॉज हिअर, आणि ऑफकोर्स मला असं वाटतं की ह्या सगळ्या ही जी गोदावरीवाली माणसं आहेत खास करून, असं होतच नाही की माझा तो विषय निघत नाहीये. इट इज बिकम सो इनग्रेन्ड. पण ही टोल्ड मी की त्याला
ते कॅरेक्टर करताना खूप ट्रिकी केलेलं इन टर्म्स ऑफ त्याला कळतच नव्हतं की एक्झॅक्टली मी अभ्यास कसाचा करू, आणि तू त्याला काहीतरी वेगळीच फिल्म बघायला सांगितलेलीस आणि त्याचं असं झालं की नाही पण हा रोल तर जरा सिरियस आहे, मग मी ही फिल्म कशी बघू वगैरे वगैरे, आणि ही डिड हिज ओन लिटल प्रोसेस आणि रिअलाइज. सो पण त्याचं हे म्हणणं डेफिनेटली होतं की निखिल असं सांगितलंय त्यांनी आपल्याला असं वाटतंय, पण त्यांनी ऍक्च्युअली काहीच सांगितलेलं नसतं आपल्याला, आणि आपण लास्ट मिनिट पर्यंत अशा एजवर असतो की मला माहितीये पण मला माहित नाहीये. सो ही ऍक्टर सोबतची तुझी प्रोसेस आणि इक्वेशन्स काय आहेत, आणि हे काय तू सांगतोस आणि काय तू सांगत नाहीस? मी अगदी जेन्युइनली सांगू की माझं इट इज माय ग्रेट फॉर्च्यून, ओके, की मला अशा ॲक्टर्स बरोबर काम करण्याची संधी मिळते ज्यांना खरं तर काहीच सांगायची गरज नाही आहे. ते हुशार आहेत सगळे, ते अत्यंत आपल्या क्राफ्टमध्ये ऑन पॉईंट असलेले ॲक्टर्स आहेत. म्हणजे वेदर इट इज G2 असेल, दर्शन असेल, मुक्ता असेल, मृण्मयी असेल, एनीबडी फॉर दॅट मॅटर, म्हणजे विक्रम काका ऑफकोर्स. तर ह्या लोकांना मी काय सांगणार ना, म्हणजे पण काय होतं की ॲक्टरला एक वाटत असतं की यार मला काहीतरी सांग, तर म्हणून मी काहीतरी एक सांगतो, ओके, ते सो दॅट ही इज सॅटिस्फाईड दॅट काहीतरी मला सांगण्यात आलेलं आहे. ओके. आणि काही फार मी सबस्टॅन्शियल सांगत नाही, कारण मला वाटतं की मग परत जे मी सुरुवातीला बोललो की यू आर कटिंग युअर सेल्फ द ऑपॉर्च्युनिटी ऑफ गेटिंग सरप्राईज. मी जर त्याला 10 पानं आधीच सांगितली तर तो तेवढंच घेऊन येणार, पण मी त्याला जर थोडं ओपन ठेवलं तर तो त्याचं एक काहीतरी इंटरप्रिटेशन ऑन द डे आणतो, आणि दॅट माईट जस्ट बी बेटर दॅन व्हॉट आय एम थिंकिंग. आणि म्हणून मी नाही फार सांगत. आणि ते मी दोघांनाही सांगितलं होतं, जितूला पण मी म्हटलं होतं तू बडे मियां छोटे मियां 10 वेळा बघ, कॅरेक्टरचं प्रिपेअर. आणि जितू म्हणला अरे हा माणूस असा आहे तसा आहे, पण मी म्हटलं अरे हे कॅरेक्टर बेसिकली असं आहे की जो 90sचे सिनेमे बघत असेल, टाइमपास करत असेल, त्याला थोडीच माहिती आहे की आपल्याबरोबर हे होणार आहे. त्याचा अप्रोच हा अत्यंत लिमिटेड आहे, त्यामुळे तू हा सिनेमा बघ. तर बेसिकली मला त्याला खूप इंटलेक्च्युअली त्या कॅरेक्टरचा किंवा त्या प्रोसेसचा विचार करू द्यायचा नव्हता. कारण अर्थात ती फिल्म बाय डिझाईनच अशी आहे की जिथे खूप इझी आहे कोणालाही ड्रिफ्ट होणं, की मी खूप आता फिलॉसॉफिकली याला अप्रोच करतो. पण ती जी पात्र आहेत, तो जो निशिकांत आहे किंवा तो जो कासव आहे, त्यांना नाही माहिती आपण फिलॉसॉफिकल सिनेमाचा भाग आहे. ते त्यांचं डे टू डे आयुष्य जगतायत. जे नाशिकच्या घाटावर एक भाडं कलेक्ट करणार आणि एक पुजारीचा असिस्टंट, अशी ती माणसं आहेत. त्यांना नाही आहे फिलॉसॉफीची जोड कॉन्शियसली. त्यांच्यातली फिलॉसॉफी ही सबकॉन्शियस आहे, आणि ती सबकॉन्शियसलीच बाहेर आली आहे तेव्हा यांनी कामं केली आहेत तेव्हा. कारण आम्ही बसून कुठे काही फार चर्चा किंवा काही करत बसलो नाही कधीच. दॅट इज मला असं वाटतं त्याच्यामुळे ते बघताना आम्हाला असं वाटतं की ओ माय गॉड काय वाक्य आहे हे आणि काय या माणसाने विचार केलाय. पण आय एम शुअर त्यांच्यासाठी इट वॉज टफ. त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला कळायचंच नाही की आम्ही एक्झॅक्टली काय करू, कारण वी वर लाईक की आता उद्या शूट आहे पण अजूनही काही ब्रीफच मिळालेलं नाहीये, मी कोणत्या बेसिसवरती तयारी करू. आणि लाईक यू सेड की प्रत्येकाला तयारी करायची असते. सो इट इज अ लिटल ट्रिकी, पण देर इज सम मॅजिक इन इट, त्यामुळे इट्स ओके. देखील मला सांग, तुझ्या बाबतीत असं होतं का की कोणत्याही फिल्म शूटच्या आधी असेल किंवा रिलीजच्या आधी असेल, एक काइंड ऑफ अँटिसिपेशन मध्ये आपण अँक्शियस होतो बघ की व्हॉट इज गोइंग टू हॅपन, हा सतत कॉन्स्टंट थॉट तुझ्यासोबत असं होतं की युअर प्रिटी चिल्ड आउट? नो आय एम एक्स्ट्रीमली अँक्शियस. आणि आय थिंक आय विल एनवी पीपल हू आर चिल्ड आउट. की कसं? इट्स इम्पॉसिबल. म्हणजे अकॉर्डिंग टू मी, जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर 3-3.5 वर्ष काम करता आणि ती लोक 2 तासात बघून डिस्कार्ड करणार आहेत किंवा ॲक्सेप्ट करणार आहेत, तेव्हा इट इज इम्पॉसिबल टू बी चिल्ड आउट. आता मी हळूहळू इथपर्यंत पोचलोय की मी त्याचा फार ते लावून घेत नाही. चांगलं असेल किंवा वाईट असेल दोन्ही, पण मी अँक्शियस असतोच. म्हणजे मी आज पण कोणाला जेव्हा मी रावसाहेबचं एडिट दाखवतोय तेव्हा मी अत्यंत नर्वस असतो आतनं की आता ही व्यक्ती काय बोलणार आहे फिल्म बघून. आणि इट्स नॉट, मला त्यांना ही आवडली नाही ही कधीच भीती नसते खरं तर, कारण नाही आवडली तर ते उलटं सोपं आहे. पण जे आपण सांगू बघतोय ते कुठपर्यंत पोचलं आहे त्यांच्यापर्यंत इमोशनली त्यांना ही फिल्म काय फील करायला भाग पाडतीये, ह्याच्याकडे माझं जास्त लक्ष असतं की ते आपण इमोशन, ज्या इमोशनला धरून आपण ही गोष्ट सांगायला सुरुवात केली ते आपण पोहोचवू शकलोय का लास्ट स्टेजला, की जे आपण लिखाणात जो विचार केला होता त्याच्या किती तो प्री प्रोडक्शनमध्ये, मग लोकेशन स्काउटमध्ये, मग कॉस्ट्युम्समध्ये, मग शूटमध्ये, मग एडिटमध्ये, मग साऊंडमध्ये, म्युझिकमध्ये, जे आपण टप्प्याटप्प्याला एक इमोशन जपण्याचा प्रयत्न केला ते शेवटी आपण पोहोचवू शकलो आहे का.
एंड व्ह्युअरपर्यंत ह्याची अँटिसिपेशन असतं. म्हणजे हे आवडलं नाही आवडलं इतकं बेसिकमध्ये मी जात नाही, कारण म्हणजे ठीक आहे, दॅट्स टू ब्लॅक अँड व्हाईट. राईट. आणि ते व्यक्तिसापेक्ष ते चेंज होत राहतं. पण सुरुवातीच्या फिल्म्समध्ये म्हणजे आता तू जसं म्हणालास की आता तू ते शिकलायस कुठेतरी की ते स्वतःला पर्सनली खूप लावून नाही घ्यायचं, पण इनिशियली 1-2 फिल्म्समध्ये असं व्हायचं का की ते त्याच्यातून बाहेर यायला एक वेगळा वेळ लागायचा जस्ट बिकॉज द वे इट इज रिसिव्ड किंवा काय होणार आहे या भीतीने म्हणा? हो, ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे ते बाजीच्या वेळेस खूपच झालं होतं, आणि नॉट जस्ट विथ मी, विथ एव्हरीबडी इन्वॉल्ड. कारण आम्ही खूप आमच्या अपेक्षा होत्या फिल्मकडनं, आणि नाही फिल्म वर्क झाली फॉर वॉट एव्हर रिझन्स. पण येस, तेव्हा वेळ लागला खूप त्याच्यातनं बाहेर निघायला. की आणि मोर दॅन बाहेर निघणं म्हणण्यापेक्षा की ओके व्हॉट वेंट रॉंग, ओके ह्याचा विचार करणं, तो आपापल्या स्पेसमध्ये आपापल्या स्पीडनी करणं, आणि मग त्या लर्निंगनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करणं. कारण त्या लेवलचं फेलियर जेव्हा आपण एक्सपिरियन्स करतो तेव्हा टू कम आउट ऑफ इट इज व्हेरी डिफिकल्ट. राईट. कारण दिस इंडस्ट्री इज डिझाईन्ड इन अ वे वेअर यू आर ॲज गुड ॲज युअर लास्ट फ्रायडे. ओके, इफ तुमची शेवटची फिल्म नाही चालली तर यू आर डिस्कार्डेड. आणि हे फक्त माझ्याबरोबर नाही, हा हॅपन्स विथ एव्हरीबडी. सो तो एक फॅक्टर असतो की पोस्टमॉर्टम ज्याला आपण म्हणतो की ओके व्हॉट वेंट रॉंग, समथिंग डेफिनेटली वेंट रॉंग. आपण हे तर म्हणूच शकत नाही की नाही आम्ही ग्रेट फिल्म बनवली, लोकांना काही कळत नाही. दॅट्स अ व्हेरी बॅड वे टू लुक ॲट इट. लोकांनाच कळतं आणि ते लोकांसाठीच आहे. त्यामुळे जर ते ॲक्सेप्ट नाही होते तर हे का नाही झालं आणि आपण काय केलं पुढच्या वेळेस तर हे आपण नीट पोहोचवू शकू याचा विचार करायला आपापला वेळ, प्रत्येक फिल्मच्या डिग्री ऑफ इंटेन्सिटीप्रमाणे आय थिंक ते ठरतं. पण या डेफिनेटली वेळ लागतो त्यातनं बाहेर यायला. राईट, ॲब्सोल्युटली. मगाशी फिल्म स्कूलचा जेव्हा आपला विषय सुरू होता तेव्हा तू म्हणालास की दॅट इज द टाइम जिकडे तुला खूप फिल्म्स बघण्याची सवय लागली, किंवा मे बी ती रिसोर्सेस पण होते, किंवा इन जनरल वातावरण तसं होतं. पण रजनीकांतची फिल्म बघायला चेन्नईला कोण जातं? मी आणि सुरेश गोडबोले. हा काय सीन आहे, मला ऐकायचं आहे. नाही, मी खूप मोठा रजनीकांतचा फॅन आहे. आणि नंतर मला जसं मी हे सांगू लागलो बाहेर की मी हे करतो, तसं मला कळलं की आणखीन पण काही माणसं आहेत जे हे करतात. राईट. म्हणजे सचिन गुरव आहे आमचा मित्र, तो सुद्धा चेन्नईला रजनीकांतची फिल्म बघायला जातो. मी जातो, सुहूद आणि मी तर गेलेलोच आहे. रोहित हळदीकर नावाचा आमचा मित्र आहे, तो चेन्नईला नाही जात, पण तो इथे सायनला सकाळी जाऊन बघतो फिल्म 6 वाजताच्या फॅन शोमध्ये. तर असे रजनीकांतचे खूप फॅन्स मराठी इंडस्ट्रीत आहेत. हे मला तेव्हाच कळलं जेव्हा मी जाहीरपणे सांगितलं की मी हा प्रकार केलेला आहे. सो बट या इट इज अन एक्सपिरियन्स टू बिहोल्ड. आणि म्हणजे मी ते परत परत करत राहीन कारण ते खूपच कमाल आहे. काय वेगळं होतं पण तिकडे जेव्हा रजनीकांतची फिल्म लागते? व्हॉट हॅपन्स? लाईक गिव्ह अस अ व्हिज्युअल ऑफ दॅट. सी, इट्स लाईक अ फेस्टिवल, इट्स नॉट अ फिल्म. प्रत्येक म्हणजे मी जितक्या बघितल्यात तितक्या इट्स अ फेस्टिवल. आणि तुम्ही जेव्हा थिएटरच्या बाहेर तर सकाळी काहीतरी 5:30-6चा शो असतो. ओके, सो तो 4-4:30ला तुम्ही पोचलात तर तिथे एक माणूस कॉफीचं एक दुकान असतं, ते चालू असतं, तिथे मोठी गर्दी असते. मग बाहेर एक साधारण आय डोंट नो किती फुटाचा एक कटआउट असतो. मग त्याच्यावरनं दूध टाकलं जातं, त्याची ती पूजा होते. खाली एक मेजर क्राऊड असतो. मग तुम्ही आत गेल्यानंतर थिएटरच्या असे ते लाईट्स असतात, असे म्हणजे डिस्को लाईट्स कसे असतात तसे लाईट्स थिएटरमध्ये लावलेले असतात, जे गाण्यांच्या वेळेस वेगळ्या पद्धतीने. हां, ओके. सो असं आपण जसं फिल्म बघतो की गाणं चालू आहे तर लाईट बदलत नाहीत थिएटरमध्ये, पण तिथे बदलतात त्या शोला. ओके, तो जो फॅन शो असतो सकाळचा. किंवा म्हणजे मी ऐकलंय, मी हे नाही अनुभवू शकलो अनफॉर्च्युनेटली, बट मी हे ऐकलंय की असं होतं की बरेचदा गाणं एकदा झालं प्ले तर त्याचं वन्स मोर होतं या शोजमध्ये. त्यामुळे इट्स नॉट अबाउट ही फिल्म चांगली आहे वाईट आहे ते तुम्हाला पहिले 10-15 सीन तुम्हाला काहीच ऐकू येत नाही, इतका आवाज असतो. त्यामुळे डायलॉग ऐकू येत नाही, आवाज, म्युझिक काहीही ऐकू येत नाही, बट इट्स अन एक्सपिरियन्स. आणि मला त्याच्यासाठी आवडतं की ह्या देशामध्ये सिनेमावर ह्या डिग्रीवर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि मला असं वाटतं की वी आर सो फॉर्च्युनेट टू बी मेकिंग फिल्म्स इन अ कंट्री वेअर सिनेमा इज लव्ड सो मच. इथे एका स्टारच्या एका फिल्मसाठी जत्रा लागते. ओके, आणि मला तिथे जाऊन कधीही हा प्रश्न पडत नाही की कसं मराठीमध्ये हे होत नाही वगैरे, अजिबात नाही. कारण इंडियन सिनेमा इज इंडियन सिनेमा. आय थिंक इट इज अनरियल. मग यू हॅव टू एक्सपिरियन्स इट वन्स. राईट. पण हे आय फील
तू इन जनरल असा माणूस आहेस जो एक्सपिरियन्स च्या मागे जाशील, म्हणजे मोर देन द स्टॅट्स ऑफ इट आणि मग ते किती फिजिबल आहे आणि किती नाही वगैरे वगैरे, हे वगळता एक्सपिरियन्स जगण्यासाठी यू वुड टेक दॅट वन स्टेप. म्हणजे रिसेंटली आय सॉ युअर स्टोरी, यू वर इन दुबई फॉर द कॉन्सर्ट. सो हे आधीपासून होतं एक्सपिरियन्सच्या मागे पण, आणि हे एक्सपिरियन्सेस जे तू घेतोस, लाईक फॉर एक्झाम्पल मग रजनीकांतची फिल्म असेल किंवा दुबईचा कॉन्सर्ट असेल किंवा अजून व्हॉट एव्हर एक्सपिरियन्सेस दॅट युव टेकन, हे स्टोरीचा भाग होतात किंवा हे कुठेतरी व्हॉट इम्पॅक्ट डू दे क्रिएट? नाही, डज इट एव्हर हॅपन? आय डोंट डू इट सो दॅट ऑफकोर्स, पण ते तुला नंतर हॅज इट एव्हर हॅपन की पुढे गेल्यानंतर तुला वाटलंय की मे बी समथिंग? नाही, म्हणजे मला वाटतं ते माणूस म्हणून मला समृद्ध करतात आणि मग त्या समृद्धतेतनं काहीतरी माझ्या कलेवर परिणाम होत असेल तर तो इनडायरेक्ट आहे. राईट. मला नाही वाटत की मी हॅन्स झिमरचा कॉन्सर्ट दुबईमध्ये पाहिल्यामुळे माझ्या गोष्टीमध्ये काही फरक पडणार आहे, पण तो अनुभव घेऊन मला जे एक वाटलं किंवा माझ्यामध्ये जे काही आंतरिक बदललं ते नॅचरली पुढच्या फिल्ममध्ये तो बदल काहीतरी वेगळी गोष्ट करेल 100%. पण डिरेक्टली आय डोंट थिंक इट अफेक्ट्स. आय थिंक मी सीकिंग एक्सपिरियन्सेस हॅज नथिंग टू डू विथ मी बिंग अ फिल्म मेकर. आय थिंक दॅट्स अ टू डिफरंट साइड ऑफ द कॉइन. राईट. पण असं होतं ना की एका पॉईंटपर्यंत आपण म्हणजे अनुभव घ्यायला प्रत्येकाला आवडतं, पण बरीच माणसं अशी असतात की ते तो अनुभव घेण्यापासून स्वतःला अनेक कारणांमुळे थांबवतात. मग ते कधी फायनान्शियल असेल, कधी फिजिबल आहे की नाही ते असेल, किंवा हां हे तर नंतर बघू वगैरे वगैरे, वॉट एव्हर बी XYZ रिझन्स, तू तो अनुभव घेण्याला प्रायोरिटी देतोस. ही प्रवृत्ती तुझ्यामध्ये साधारण कॅन यू गेट मी बॅक टू कधी डेव्हलप झाली किंवा क्रिएट झाली, असं काही आठवतं तुला? नाही, आय थिंक इट वॉज ऑलवेज देअर. फक्त काय की एका पॉइंट पर्यंत लाईफमध्ये लाईक यू सेड की ते रिसोर्सेस नव्हते. म्हणजे किती इच्छा असली चेन्नईला जाऊन फिल्म बघण्याची तरी तेवढे पैसे नसायचे, सो ते पॉसिबल नव्हतं. पण ती ओढ नेहमी होती. पण एक मात्र निश्चित आहे की मी कधीच, म्हणजे आता मला हेच वाटतं ना की नसेल शक्य तर नाही होऊ शकत. ओके, सो देर इज नॉट मच यू कॅन डू. पण जर तुम्हाला शक्य आहे आर्थिकदृष्ट्या तर मग यू शुड, म्हणजे मला वाटतं की टाईमचा एक्सक्यूज देऊ नये माणसाने. रिसोर्सेस आय अंडरस्टँड, यू डोंट हॅव, बट टाईम यू कॅन ऑलवेज मेक. आता आम्ही दुबईला गेलो, ते खूप हेक्टिक झालं, 2 दिवस गेलो, पण परत कधी तो अनुभव मिळणार ना. राईट. आय एम नॉट गोइंग टू गेट दॅट. सो अनलेस अँटिल काहीतरी खूपच महत्त्वाचं माझं ऑलरेडी लाईन्ड अप आहे, मग मी तो एक्सपिरियन्स सॅक्रिफाईस करेन, बट अदरवाईज आय वोंट. आय विल मेक शुअर दॅट आय हॅव मेड द टाईम फॉर इट. 100%. म्हणजे जसं हा एक्सपिरियन्स आहे तसं खाण्याबाबत पण आय एम शुअर दॅट इज अनदर थिंग. हे खाण्याचं आणि बनवण्याचं सुद्धा वेळ डज इट स्टेम फ्रॉम, आणि साधारण तुम्ही कुठे कुठे रँडमेस्ट जागी गेलायत फक्त ही डिश खाण्यासाठी, कुठेतरी भलतीकडेच गेलात वगैरे, असं झालंय का काही? लंडनमध्ये एकदा मी आणि जितू पाकिस्तानी जेवायचंय म्हणून, जितूची मुलगी होती आमच्याबरोबर रेवा, तिला घेऊन आम्ही 60 किलोमीटर गेलो होतो एका रेस्टॉरंटसाठी. माय गॉड, व्हॉट? कारण आम्हाला पाकिस्तानी जेवायचं होतं. मी कधीच जेवलो नव्हतं. जितू दुबईमध्ये जेवला होता त्याच्या आधी, आणि मी खूप यूट्यूबवर वेगवेगळ्या, नॉट जस्ट पाकिस्तानी, वेगवेगळ्या क्युझिन्सचे व्हिडिओज बघत असतो. माझं जर तू यूट्यूब पाहिलंस तर ते कुठल्याच अँगलने एका फिल्म मेकरचं यूट्यूब वाटणार नाही, कारण त्याच्यावर फक्त आणि फक्त खाण्याचे वेगवेगळे व्हिडिओज आणि रेसिपीज वगैरे हे सगळं असतं. क्रेझी. ओके, सो मी म्हणलं यार नाही दादा, मेरे को जाना है इधर. जितू म्हणलं चल आपण जाऊ. पाहिलं तर ते 60 किलोमीटर होतं. तर दॅट इज द क्रेझिएस्ट थिंग आय हॅव डन फॉर फूड. पण तिकडे गेल्यानंतर मग वर्थ होतं ना ते 60 किलोमीटर. म्हणजे तिथे जाण्यासाठी आमचा अर्धा दिवस गेला लंडनमधला, ज्याच्यात आम्ही कदाचित 4 वेगळ्या गोष्टी करू शकलो असतो. पण तो अनुभव आम्हाला एकत्र मिळाला. म्हणजे मला वाटतं रेवासाठी पण ती एक कोर मेमरी झाली असेल की मी बाबा आणि निखिल काका बरोबर पहिल्यांदा पाकिस्तानी जेवण जेवले, ज्याच्यासाठी मी मूर्खासारखं 60 किलोमीटर. पण तिला तो एक अनुभव मिळाला, आणि शी हॅज अ स्टोरी टू टेल. अँड आय थिंक दॅट्स ऑल वी इव्हेंच्युअली आर सीकिंग हिअर. वी शुड हॅव स्टोरीज टू टेल. 100%. त्यामुळे हां, पण ती क्रेझिएस्ट गोष्ट आहे मी खाण्यासाठी केलेली. आणि मला कुकिंग, आय लव्ह कुकिंग, आय लव्ह इट. म्हणजे मला वाटतं की इट इज वन ऑफ द मोस्ट कॉम्प्लेक्स फॉर्म्स ऑफ आर्ट. आणि म्हणजे कुठलीही ती माणसं असतील ना की ज्यांनी विचार केला असेल की ह्याच्यामध्ये हे टाकलं तर असं काहीतरी होऊ शकेल. म्हणजे आज तरी आपण इतके इव्हॉल्व्ह झालो आहे, पण अर्ली डेजमध्ये लोकांना हे कळणं की फ्लेवर्स काय काय आहेत, एलिमेंट्स कसे वापरता येतील कुकिंगमध्ये,
ही वस्तू खाऊन पाहायला पाहिजे. म्हणजे आता कुठेतरी वांग्याचं एक झाड कोणाला तरी दिसलं असेल, कधीतरी पहिल्यांदा वांग खाल्लं असेल ना माणसाने, ही वस्तू बघून आपण ही खाऊ शकतो. हे एकतर रिस्क आहे ना, हे विषारी असू शकतं, काही असू शकतं, बट ते खायचं. मग ते कसं कच्चं खायचं आहे का, कच्चं नाही चांगलं लागत आहे, मग भाजायचं आहे का, मग नाही, मग ह्याच्यात हे टाकून बघूया, असं करत करत आपण आज इथपर्यंत आलो. सो ट्रू यार. वेरस फिल्म मेकिंग असेल, म्युझिक असेल, ह्याच्यामध्ये टेक्निकली डेव्हलपमेंट आहे. म्हणजे कॅमेरा चांगले आले किंवा VFX आलं, पण स्टोरी टेलिंग हॅज रिमेन्ड द सेम ओव्हर द इयर्स. वेरस कुकिंग हॅज इव्हॉल्व्ड टू टुडे. म्हणजे दुबईमध्ये मी आणि सोनाली आणि सोनालीचा नवरा आणि आमची पूर्णिमा नावाची मैत्रिणी, आम्ही सोनालीचा नवरा आम्हाला त्या मिशेलिन स्टार एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. आणि जितकं ॲडव्हान्समेंट आहे इन द आर्ट ऑफ कुकिंग, इट्स इन्सेन. इन आय डोंट नो हाऊ मेनी 200-300 इयर्स. सो तसं काहीच नाही आहे दुसरं. त्यामुळे आणि माझ्यासाठी खूप थेरपेटिक आहे कुकिंग करणं. मला खूपच ॲट द एंड ऑफ अ डे, म्हणजे मी 9 out of 10 टाइम्स मी स्वतःचं जेवण बनवून घेतो रात्री घरी. काहीही असेल तरी मला खूप चांगलं वाटतं. डिस्ट्रेस होतो आणि मला आय लव्ह टू फीड पीपल व्हॉट एव्हर आय मेड. सो इट्स अ विन विन. नाव दिस इज ऑल. म्हणजे मला असं नेहमी वाटते असं लॅबोरेटरी सारखं आहे ते. म्हणजे कधीतरी झालं असेल की जसं आपण शाळेमध्ये लॅब्समध्ये आपल्याला सांगायचं की A एलिमेंट B मध्ये मिक्स केला तर ही केमिकल रिॲक्शन होते आणि मग त्याचा आउटपुट हा येतो, पण त्याच्यात हे टाकलं तर हे वेगळं होतं. तर समवन इनडिरेक्टली त्यांनी पण किंवा तिनी पण असं काहीतरीच करून बघितलं असेल विदाउट नोईंग दॅट इट्स अन एक्सपेरिमेंट. या इट्स सायन्स, इट्स आर्ट, इट्स एव्हरीथिंग. सो ट्रू. आणि इट इज द फंडामेंटल ऑफ लिव्हिंग. म्हणजे तुमचं वन ऑफ द बेसिक नीड्स आहे फूड. त्यामुळे खूपच अंडररेटेड आणि आपल्याकडे तर खूपच कमी एक्सप्लोर झालेली कला आहे ती, पाककला जी आहे ती. डू यू थिंक अ फूड फिल्म कॅन हॅपन सून? I don't think I know enough. Okay. So the day I know enough, maybe definitely. म्हणजे मी जेव्हा करेन तेव्हा मग तसं काहीच नसेल झालं इतकं मी अगदी अश्युरेडली सांगू शकतो. बट आत्ता मला इनफ माहीत नाही त्याच्याबद्दल. आणि काहीतरी उगीच कुठल्या तरी गोष्टीत फूड आणून त्याचं मला पोपट नाही करायचं. वेन आय डू अ फिल्म अबाउट फूड, इट हॅज टू बी, इट कॅनॉट एक्झिस्ट विदाउट फूड. या वाव. वेटिंग की हे इन अ पॅरलल युनिव्हर्स कधी आणि होईल. पण छान असेल तोही अनुभव, कारण फक्त द ब्युटी ऑफ फूड असं एक्सप्लोर करणारी फार जास्त आपल्याकडे फिल्म्स नाही आहेत किंवा बघितल्या गेल्या नसतील. सो हाही एक वेगळा अनुभव असेल आय एम शुअर. मी थोडंसं परत फिल्म्सकडे येणार आहे, इन द सेन्स की जेव्हा एखादी फिल्म, आधी तर असं व्हायचं ना की एखादी फिल्म किती आठवडे एखाद्या थिएटरमध्ये चालली वॉज वन क्रायटेरिया, ज्याच्यावरनं आपण म्हणायचो की ही फिल्म तर एवढे आठवडे चालले म्हणजे ही चांगली आहे किंवा ही बघाच वगैरे वगैरे. आता द मोमेंट, पहिला दिवसही होत नाही फिल्मचा आणि द फर्स्ट थिंग यू नो इज की त्यांनी किती कमावलेत आणि किती करोड झालेत वगैरे वगैरे. सो डू यू थिंक की कुठेतरी फिल्म्सचं इव्हॅल्युएशन खूप जास्त मॉनिटरीली व्हायला लागलंय? ॲब्सोल्युटली. आणि मला वाटतं की इट इज नन ऑफ द ऑडियन्सेस बिझनेस. प्रेक्षकांचा काही संबंधच नाही आहे की सिनेमाने किती धंदा केला आहे. ओके. त्यामुळे माझ्या मते तो अत्यंत अनहेल्दी ट्रेंड आहे. मला वाटत नाही की कुठला पण, म्हणजे मी लहान होतो तेव्हा आम्हाला नाही नसायचं माहिती की सिनेमाने किती, अनलेस अँटिल सिनेमाने 25 आठवडे सिनेमा चालला तेव्हा सिल्वर ज्युबिलीचा बोर्ड लागायचा. तोपर्यंत फक्त आणि फक्त वर्ड ऑफ माउथ आणि रिव्ह्यूज याच्या व्यतिरिक्त आम्हाला फिल्मबद्दल नाही कळायचं काही. व्हायचं असं की त्यामुळे प्रत्येकाला ती फिल्म आपल्या लेन्सनी बघण्याची मुभा होती. आता काय होतंय की इतके कोटी रुपये फिल्मनी केले, फ्रायडेला इतके केले, सॅटर्डेला इतके केले, बिगेस्ट ओपनिंग फॉर मराठी फिल्म, बिगेस्ट वीकेंड फॉर मराठी फिल्म. व्हाय इज इट द ऑडियन्सेस बिझनेस? इट इज अ व्हेरी इंडस्ट्री स्पेसिफिक थिंग. इट इज इम्पॉर्टंट फॉर अस टू नो, इट इज इम्पॉर्टंट फॉर द ट्रेड टू नो. म्हणजे ह्या क्षेत्रात काम करणारी जी माणसं आहेत ज्यांचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून आहे, त्यांच्या नॉलेजसाठी ती गोष्ट महत्त्वाची आहे. पण ती मला कळत नाही की त्या बेसिसवर जाहिरात करून काय मिळणार आहे. फिल्म चांगली आहे का, फिल्म लोकांना काहीतरी फील करायला भाग पाडते का, हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि काय होतं की आकडे जेव्हा तुम्ही लावता तेव्हा अनफॉर्च्युनेटली जर एखादी फिल्म नाही ओपन झाली तर ती खूप चांगली फिल्म असली तरी ती फ्लॉप ठरवली जाते. त्या फिल्मला तिचं जर्नी पूर्ण करण्याचा वेळ ह्या पद्धतीचं मार्केटिंग देत नाही आहे. सो आय थिंक इट्स व्हेरी अनहेल्दी. बट दिस इज माय ओपिनियन. काही लोक म्हणजे ज्या फिल्म्स त्या प्रकारचा धंदा करतात त्यांना ते खूपच बेनिफिशियल असल्यामुळे ते होतं आहे.
पण मला वाटत नाही की तू त्या पद्धतीचं मार्केटिंग सिनेमाचं व्हावं. राईट राईट. मार्केटिंग बद्दल आपण बोलतोय म्हणजे मला मी हा प्रश्न बऱ्याच लोकांना आतापर्यंत विचारला समजून घेण्याच्या उद्देशानेच, की अजूनही असं बऱ्याच वेळेला होतं की एक खूप चांगली फिल्म आहे, ती चांगली आहे अर्थात आपण बघितल्यानंतर कळतं, पण त्या फिल्मच्या मार्केटिंगमध्ये असेल, PR मध्ये असेल, कशामध्ये असेल मला माहीत नाही, पण त्याचे शोज नसतात किंवा त्याचे शोज अशा टायमिंगला असतात जिथे जनरली सॅटर्डे संडेला पब्लिकला जायला वेळ नसतो, किंवा मग ती बाय द टाइम लोक हा निर्णय घेतात की मला ही फिल्म बघायची तोपर्यंत ती फिल्म निघून जाते आणि मग लोक त्याच्यावरती कॉमेंट्स पास करतात की हां ही चालली नाही, मुळात तुम्हाला बघायला चान्सच नाही मिळाला ती फिल्म वगैरे वगैरे. सो मला हे विचारायचं की कधीपर्यंत अजूनही वेन इट कम्स टू मराठी फिल्म्स एस्पेशली आपण हेच म्हणत राहणार आहोत की थिएटर मिळालं नाही किंवा शोज मिळाले नाहीत किंवा बजेटचा इश्यू आहे. इज देर एनी एंड टू दिस? मेक व्हॉट इज दिस विशियस सर्कल एक्झॅक्टली? सी आय हॅव व्हेरी अनपॉप्युलर ओपिनियन ऑन दिस. ओके, आणि म्हणजे मला नाही वाटत की थिएटर मिळत नाही किंवा यू हॅव टू डू. सी इट्स अ बिझनेस. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दॅट प्रोड्युसर्स अंडरस्टँड द नेचर ऑफ दिस बिझनेस. वेन जेव्हा आपण फिल्म बनवायला सुरुवात करतो, ती फिल्म आपण जेव्हा आणि हे जे मी बोलणार आहे ह्याला काही अपवाद आहेत, मी त्या अपवादांकडे नंतर येईन, पण ब्रॉडली आपल्याला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय आहे, ही रिलीज करतानाचे चॅलेंजेस काय आहेत, डिस्ट्रीब्युशन काय असतं, हे तुम्हाला निर्माता म्हणून माहिती असलं पाहिजे. आणि मी हे प्रामुख्याने अशा प्रोड्युसर्सबद्दल बोलतोय जे नवीन आहेत. फक्त फिल्ममध्ये पैसे टाकले आणि फिल्म शूट केली याचा अर्थ फिल्म कम्प्लीट होत नाही. युअर ओनली हाफ युअर जॉब इज डन. ती फिल्म रिलीज करण्यासाठी तुमच्याकडे प्लॅन आहे का, त्या पद्धतीची तुमच्याकडे कास्ट आहे का, त्या पद्धतीचं तुमच्याकडे स्टुडिओ आहे का, तुम्ही ही फिल्म बनवताना हा सगळा विचार केला आहे का. अनेकदा काय होतं की खूप चांगली फिल्म असते, ती नीट मार्केट झालेली असते, ती नीट रिलीज झालेली असते, पण काही एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत, म्हणजे मोठा हिंदी सिनेमा येणं, स्क्रीन्स न मिळणं, तो कम्प्लिटली वेगळा विषय, मी त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. मी ह्याच्याबद्दल बोलतो की एक ब्रॉडली कसं मराठी सिनेमाला हेच नाही. मग तुम्ही मार्केटिंगचं बजेट जोपर्यंत तुमच्याकडे नाही तोपर्यंत सिनेमा सुरू करू नका. हा चॉईस आहे ना तुमच्याकडे. करतायत ना लोक फिल्म्स, म्हणजे आता हेमंत ढोमे, क्षितिज जोग अमेझिंग पद्धतीने दोघं काम करतायत. त्यांच्या फिल्म्स नीट रिलीज होत आहेत, नीट मार्केट होत आहेत, चालत आहेत फिल्म्स, चांगल्या क्वालिटीच्या स्टोरीज आहेत ज्या नीट बनवल्या जात आहेत. आणि हेमंतलाच एक एक्सपिरियन्स आलेला आहे जिथे फिल्म नाही त्याची नीट पद्धतीने स्क्रीन्स नाही मिळाल्या, त्रास झाला, पण त्याच हेमंत आणि क्षितीने एक चांगल्या पद्धतीने दे हॅव मॅनेज टू क्रिएट अ कंपनी अँड दे आर डुईंग गुड वर्क. सो ॲज अ प्रोड्युसर आय थिंक तुमचं ते काम आहे. तुम्ही नाही रँडम गोष्टी करू शकत. तुम्हाला विचार करायलाच पाहिजे की ही फिल्म मी रिलीज करू शकेन का. आज मग रावसाहेब रेडी आहे फिल्म, पण आम्ही तरी डिसेंबर म्हणतोय, कारण आम्हाला क्लॅरिटी नाही आहे अजून की ओके हाऊ आर वी गोइंग टू मेक शुअर दॅट दिस फिल्म लँड्स. हे बघ, ती चालणं न चालणं हा वेगळा विषय, पण ती पोहोचते का, राईट, ह्याच्यासाठी काय काय करावं लागणार आहे, किती मोठा टास्क आहे आपल्या ॲट आवर हँड. म्हणून काही गोष्टी करणं नेसेसरी आहे. सो इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ बिंग इन्फॉर्म्ड आणि बिंग प्रिपेअर्ड. राईट, आणि विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सो आहेच. जसं जनरली क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये बऱ्याच वेळेला गप्पा, डिस्कशन, त्याच्यातून निघणारे पॉइंटर्स, ब्रेन स्टॉर्मिंग होतं, तसं ॲज अन इंडस्ट्री असं होतं का तुमच्या सगळ्यांमध्ये, जिथे स्टुडिओवाले किंवा डिरेक्टर्स, प्रोड्युसर्स, लेखक एकत्र येऊन बसतायत आणि फिगर आउट करतायत की काय लूप होल्स आहेत? डज इट हॅपन? समटाईम्स. आय थिंक लाईक माइंडेड लोक भेटणं नेसेसरी आहे, कारण विदिन द फिल्म इंडस्ट्री सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने काम करणारी माणसं आहेत. राईट. ओके, कोणाचा एक अप्रोच आहे, कोणाचा दुसरा अप्रोच आहे, वेगवेगळ्या अप्रोचनी वेगवेगळ्या कारणांसाठी माणसं सिनेमा बनवतात. सो लाईक माइंडेड जेव्हा तुम्ही 4 लोक भेटता आणि बोलता, तेव्हा ऑफकोर्स ही चर्चा होते की ओके काय केलं पाहिजे ॲज अन इंडस्ट्री, व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड. म्हणजे काही काही खूप हुशार माणसं आहेत, नितीन वैद्य आहेत दशमीचे, ते खूप सुंदर मराठी सिनेमाच्या स्टेटबद्दल लिहित असतात त्यांच्या फेसबुकवर. रणजित गुगळेसारखा EP आहे, नागराजसारखा माणूस आहे. ही माणसं खूप हुशार आहेत. संजय छाबरिया आहेत, नानूभाई आहेत. या लोकांशी बोलल्यावर तुम्हाला खूप गोष्टी कळतात. त्यामुळे वेनेवर मी तरी ॲटलिस्ट वेनेवर आय फाइंड अ चान्स आणि मी या लोकांना जेव्हा भेटतो तेव्हा मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की ओके ट्रेंड्स काय आहेत, काय होतं आहे मार्केटमध्ये, काय पद्धतीने चालतं आहे. निखिल साने आहेत. द मोर यू नो अँड टॉक टू दीज पीपल जे डे इन डे आउट हेच करतायत, जे वर्षानुवर्ष
फिल्म्स रिलीज करतायत, फिल्म्स मार्केट करतात, त्यांच्याशी बोलून एक तुम्हाला ट्रेंड कळतो मार्केटचा काय चालू आहे काय नाही. बट यू हॅव टू बी अवेअर अगेन ॲट द एंड, यू हॅव टू बी क्युरियस. राईट, क्युरिओसिटी इज द की असं म्हणायला हरकत नाही. तुझ्या वेनेवर निखिल महाजनबद्दल बोललं जातं, ऑफकोर्स द शाहरुख खान ऑब्सेशन हॅज टू कम अप. आणि मग ते मराठा मंदिरमधलं DDLचे असो किंवा आय हॅव सीन अ पोस्ट जिकडे जब तक जानचा होर्डिंग लागलंय आणि दॅट इज अ पोस्ट ऑन युअर इंस्टाग्राम. तर शाहरुख ऑब्सेशन कधीपासून आहे? आणि देर इज अ फोटो जिथे तू त्याला भेटलेला सुद्धा आहेस. सो इज अ फिल्म विथ शाहरुख खान हॅपनिंग? वेन इज इट हॅपनिंग? इज इट गेटिंग मॅनिफेस्टेड? काय होतंय नक्की? See, it's been manifesting for a long time. I don't know if it's happening or if it will ever happen, honestly. माझ्याकडे गोष्ट पण नाही आहे त्याच्यासाठी. पण या म्हणजे आय हॅव बीन अ शाहरुख खान फॅन सिन्स आय डोंट नो हाऊ मेनी इयर्स नाव, अँड आय एम अ क्रेझी शाहरुख खान फॅन. आणि मी कुठेतरी माझं इतकं स्ट्रॉंग विल होतं की मी असं ठरवलं होतं की मला असं कधीच रस्त्यावर शाहरुख खान दिसला किंवा फिल्म सिटीत गाडीमध्ये शाहरुख खान असं करताना दिसला असं नाहीच पाहिजे. आपल्याला मन्नतच्या आत जायचं आहे. वाव, ओके. आणि दॅट्स हाऊ आय फर्स्ट मेट हिम. आय मेट हिम इन हिज हाऊस. सो दिस इज अराउंड बेताल. दिस इज ड्युरिंग बेताल, या. सो या, इट्स अ आय डोंट म्हणजे आय हॅव सेड इनफ अबाउट माय लव्ह फॉर शाहरुख खान, बट इट इज बाउंडलेस. राईट. पण असं होतं ना, जेव्हा आपण एखाद्याचे खूप म्हणजे नेक्स्ट लेवल फॅन असतो, तेव्हा जोपर्यंत आपण त्याला भेटत नाही तोपर्यंत यू हॅव दिस, जसं मगाशी म्हटलं, अँटिसिपेटरी एन्झायटी आणि क्युरिओसिटी आणि माय गॉड क्रेझीनेस वगैरे वगैरे. आणि मग जसा जसा जो क्षण जवळ येतो, कधी कधी असं होतं बघ की आपल्याला असं वाटतं की नको जाऊ दे, नकोच भेटायला, मी जातो, बिकॉज आय डोंट वॉन्ट इट टू मटेरियलाइज ओनली, की मी फक्त स्वप्नातच आहे. हे एक अशी वियर्ड फेज होते जेव्हा तू मन्नत मध्ये गेला होतास आणि फ्रॉम व्हॉट शाहरुख खान वॉज इन युअर माइंड टू व्हॉट शाहरुख खान वॉज इन रिअल, काही फरक होता किंवा वर यू पॉझिटिव्हली सरप्राइज्ड? आय वॉज सिग्निफिकंटली पॉझिटिव्हली सरप्राइज्ड. वाव, ओके. आणि ते म्हणतात यू शुड नेव्हर मीट युअर हिरोज बिकॉज विल बी डिसअपॉइंटेड, बट आय थिंक दॅट इज रिझर्व फॉर लेसर हिरोज, नॉट शाहरुख. आय थिंक इट कॅनॉट अप्लाय टू शाहरुख खान. आय थिंक ही इज एक्स्ट्रॉर्डिनरी. आणि म्हणजे किती, आय थिंक गिरिजा खूप बोलते शाहरुखबद्दल, किंवा जे लोक त्याला भेटले ज्यांना ती संधी मिळाली आहे, दे हॅव ओनली हॅड ग्रेट एक्सपिरियन्सेस. आणि मला वाटतं की कोणी जर प्रिटेंड जरी करत असेल तरी एवढं कंटिन्युअसली प्रिटेंड करणं शक्य नाही आहे. सो आय थिंक ही इज ट्रूली ग्रेट. आणि वॉट एव्हर टाईम आय स्पेंड विथ हिम, आय गॉट टू मीट हिम 3-4 टाइम्स बेतालच्या वेळेस, आणि मला खूपच चांगला अनुभव त्याच्याबरोबर आला आहे. सो या, इट्स समथिंग आय विल ऑलवेज चेरिश. हाऊ लवली, हाऊ लवली, व्हेरी नाईस. तुझा जो टेड टॉक आहे, जो मी बाय द वे खूप वेळा बघितलाय, नॉट बिकॉज ऑफ दिस इंटरव्ह्यू पण इन जनरल सुद्धा, आणि मला त्यातला तो ऍडजेक्टिव्ह वाला पार्ट इट रिअली हिट्स मी. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा तो टेड टॉक बघितलेला जिथे तू म्हणतोयस की आपण आजकाल खूप सर्रास विशेषणं वापरतो, त्यानंतर मी काही दिवस ठरवलेलं की ओके, आय एम गोइंग टू बी व्हेरी कॉन्शियस की मी काय बोलते. सिन्स देन व्हेरी ऑनेस्टली ते ऑन अँड ऑफ होत राहिले. देर आर डेज जिथे मला असं एकदम रिअलायझेशन होतं की मी छान म्हटलं, ओके मग मी का छान म्हटलं, अँड देन देर आर डेज मी जिथे अमेझिंग म्हणते आणि मला रिअलाइजच होत नाही की यु नो इट जस्ट हॅपन्स. सो तुझ्या स्वतःच्या बाबतीत हाऊ डज इट वर्क, दिस ॲडजेक्टिव्ह वापरणं, आणि ते कुठेतरी तुझं पण ऑन ऑफ होतं? हाऊ डज इट? नाही, माझं सतत ऑनच असतं. मी सतत चुकीचे ॲडजेक्टिव्ह वापरतो. कारण मी त्या क्षणामध्ये इतका एक्सायटेड असतो एखादी गोष्ट बघून की मी ती बेस्ट फिल्म ऑफ द इयर वगैरे असं मी काहीही लिहितो. नंतर मला 2 दिवसानंतर विचार करतो मी, नाही खरं तर आपण जरा आपण ड्रिफ्ट झालो. सो आय डू इट ऑल द टाइम माय सेल्फ. सो मी काय त्याच्यातनं सुटलो नाही. मी ते टेड टॉकमध्ये पण बोलताना माझं लॉजिक हेच होतं की थोडं अवेअर राहिलं पाहिजे. आय थिंक ऑल्सो इन अ बिग वे सोशल मीडिया इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. घाईबद्दल पण घाई म्हणजे लगेच मला व्यक्त व्हायचंय. म्हणजे मी फिल्म बघून बाहेर आलो की सतत तिथे कॅमेरा असतो. स्पेशली प्रिव्ह्यूज जेव्हा असतात तेव्हा काय आहे ना की मला ती फिल्म घेऊ द्या आतमध्ये. मी जे बोलणार आहे ते मी खोटं बोलणार आहे. आणि मला फिल्म खूप आवडली असेल तरीहीच म्हणतोय मी, कारण मी ती प्रोसेसच नाही करू शकलो. पण येस, इट इज नीडेड फॉर द मार्केटिंग ऑफ द फिल्म. इट इज नीडेड फॉर दोज बाईट्स. आय डोंट नो त्यांनी खरंच फरक पडतो का. मला नाही वाटत प्रेक्षक मला फिल्मबद्दल काय वाटतंय हे बघून फिल्म बघायला जातील, कारण मग ते माझ्याच फिल्म्स बघायला गेले असतील. सो मला नाही वाटत त्यांनी काही फरक पडतो. बट ओके, मार्केटिंग पीपल डू इट. बट आय फील की हे जे आहे ना की नॉट लेटिंग, किंवा मी हे ट्विटरवर वगैरे मी ऑब्झर्व करतो की इंटरव्हलमध्ये बेस्ट फर्स्ट हाफ,
एक तर हे फर्स्ट हाफ सेकंड हाफ एक अत्यंत हॉरिबल गोष्ट आहे की फर्स्ट हाफ स्लो होता, सेकंड हाफ चांगला होता, फर्स्ट हाफ फास्ट होता, सेकंड हाफ स्लो होता. इट्स वन फिल्म. ओके, पण ते तिथल्या तिथे सांगणं जे आहे ना की मला काय वाटलं, आणि बिकॉज तुम्ही ते प्रोसेस नाही केलं त्यामुळे तुम्ही सुपरलेटिव्हजमध्ये किंवा अतिशय वाईट शब्दांमध्ये त्या गोष्टीला बोलता, कारण तुम्ही ते प्रोसेसच नाही केलं. आणि तुमचं पहिलं रिॲक्शन हे कुठल्याही गोष्टीला हे ब्लॅक किंवा व्हाईट असतं, कुठल्याही गोष्टीसाठी, नॉट जस्ट फिल्म्स ऑर एनिथिंग. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल पटकन बोलतो की हे कसं वाटलं तुला, काय त्याला म्हणतात, हा पिझ्झा तुला कसा वाटला, मला खूप घाण वाटला किंवा मला खूप आवडला. तू 10 मिनिटांनी बोललीस तर काहीतरी तुला वेगळं सापडेल त्याच्यात. आपण जर थोडा वेळ घेऊ लागलो सगळेच व्यक्त होण्याआधी, आणि नॉट जस्ट अबाउट थिंग्स बट ऑल्सो इन आवर लाईव्स, इन आवर रिलेशनशिप्स, इफ वी टेक अ लिटल बिट ऑफ टाइम बिफोर एक्सप्रेसिंग आवरसेल्व्स. एक इवन नातेसंबंधांमध्ये आजकाल एक एक्सप्रेस होण्याला एक खूप जास्त त्याचा बाऊ केला जातो. मला वाटतं काही माणसांमध्ये नॅचरली एक्सप्रेशन नसतं, त्यांच्यामध्ये ते नसतं की मला हे आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे, मला ह्या गोष्टीला आय वॉन्ट टू टॉक इट थ्रू. नॉट एव्हरीबडी इज डिझाईन लाईक दॅट. सम पीपल चूज टू, त्यांना वेळ घेऊन त्या गोष्टीबद्दल बोलायचं असतं, किंवा त्यांना त्याच्यावर करेक्टिव्ह ॲक्शनच करून दाखवायची असते डायरेक्टली. पण हे जे एक अर्जन्सी ऑफ एक्सप्रेसिंग आहे ना, ह्याच्यामधनंच ह्या ॲडजेक्टिव्स आणि सुपरलेटिव्सचा जन्म झाला आहे. पण वी शुड ऑल ट्राय टू एस्केप इट. इन दॅट केस म्हणजे फिल्म रिव्ह्यूजबद्दल जर मी विचारलं तुला की वेअर इज इट गोईंग, म्हणजे आधी मला आठवतंय की पेपरामध्ये अशी काही माणसं असायची की ज्यांचे रिव्ह्यूज वाचणं सुद्धा वुड बी अ ट्रीट, बिकॉज ते इतक्या सुंदर पद्धतीने वर्बलाइज केलेले असायचे, स्ट्रक्चर्ड असायचे, किंवा एक कुठेतरी विश्वास बसायचा या माणसावरती की ह्याला काय वाटतंय, मे बी मेक्स सेन्स. आता देर आर अमटीन नंबर ऑफ चॅनल्स, आणि फिल्म रिव्ह्यू करणं किंवा नाटक रिव्ह्यू करणं, सिरियल रिव्ह्यू करणं, ट्रेलर रिव्ह्यू करणं, टीझर रिव्ह्यू करणं, पोस्टर रिव्ह्यू करणं, इथपर्यंत ते पोहोचलं. एव्हरीथिंग इज रिव्ह्यूड. हे रिव्ह्यू कल्चर कसं डेव्हलप होतं असं तुला वाटतंय, आणि व्हॉट इज अन आयडियल फिल्म रिव्ह्यू, किंवा फिल्म रिव्ह्यू असला पाहिजे का इन द फर्स्ट प्लेस? नाही, फिल्म रिव्ह्यू ॲब्सोल्युटली असला पाहिजे, पण फक्त काय आहे ना की फिल्म रिव्ह्यूमध्ये फिल्मची गोष्ट नाही सांगितली पाहिजे. आपल्याकडे फिल्म रिव्ह्यूमध्ये 4च मुद्दे येतात. फिल्मची गोष्ट काय आहे, फिल्मची लांबी किती आहे, आणि कामं कशी झाली आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त फिल्म मधल्या कुठल्याच गोष्टीबद्दल बोललं जात नाही. 2 तासाच्या वरची फिल्म असली तर ती संथ असते, 2 तासाच्या खालची अतिशय रटाळ फिल्म असली तरी ती फार फास्ट असते. कारण हे खूप बेसिक गोष्टीवर की ड्युरेशन किती आहे. सेन्सर सर्टिफिकेट आधी ना रिळं यायची 16 रील्स, तेव्हा यांना कळायचं नाही की 16 रील्स म्हणजे किती तास. आता ड्युरेशन मिनिट्समध्ये येतं. सो तुम्ही फिल्म सुरू व्हायच्या आधीच तुम्हाला कळलेलं असतं की अरे बापरे ही 2.5 तासाची फिल्म आहे. सो तुम्ही तिथेच जज केलंय सबकॉन्शियसली, वेदर यू नो इट ऑर नॉट. तुम्ही जज केलेलं आहे की मी आता 2.5 तासाची फिल्म बघतोय. तुम्ही ठरवलेलं असतं की ही स्लो फिल्म आहे, तुम्ही ते ठरवूनच बसलात. ओके, गोष्ट नसली पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो की गणेश मतकरी जेव्हा मराठी फिल्मचा रिव्ह्यू करायचा, किंवा अमोल परचुरे जेव्हा रिव्ह्यूज करायचा, तेव्हा ही माणसं ना खरंच सिनेमाच्या क्राफ्टबद्दल बोलायची. समीक्षण हे मला वाटतं पूर्णपणे सिनेमाच बघावा की बघू नये म्हणण्यापेक्षा हा सिनेमा हे सांगू बघतोय, हे तुम्हाला पटतंय की नाही पटतंय हे तुम्ही ठरवा, आणि तुम्ही ठरवा फिल्म बघायची की नाही. आता काय झालंय की ही फिल्म बघू नका, तू कोणाला सांगणार? हू आर यू टू टेल द मास ऑडियन्स वेदर दिस फिल्म इज स्लो ऑर फास्ट? ओके, त्यांना ठरवू द्या ना लोकांना की ही फिल्म स्लो आहे की नाही आहे. जर म्हणजे गोदावरीच्या वेळेस एक रिव्ह्यू होता काहीतरी, संथ वाहते का असं काहीतरी. रिव्ह्यू चांगला होता. ओके, तर रिव्ह्यू मला आठवत नाही कोणाचा रिव्ह्यू होता. रिव्ह्यू चांगला होता तो, त्याच्यात चांगल्या पद्धतीने, पण हेडलाईनमुळे तू एक अनइंटेन्शनली यू आर टॉकिंग अबाउट द स्पीड ऑफ द फिल्म, यू आर मेकिंग पीपल थिंक दॅट इट्स अ स्लो फिल्म. त्यामुळे जेव्हा माणसं बघायला जात आहेत तेव्हा त्यांना हा फ्रीडमच त्यांच्याकडनं काढला जातोय की ही फिल्म मी बघू की नको. ते फक्त चेक करतायत की मला संथ वाटलेली, ओ संथ. कारण मी प्री मेडिटेटेड जातोय ना थिएटरमध्ये, मी ते वाचून जातोय. हे तरी ठीक आहे, फिल्म क्रिटिक्स ॲटलिस्ट त्यांना काहीतरी एक प्लॅटफॉर्मची व्हॅलिडिटी आहे, ते एका चांगल्या न्यूजपेपरसाठी लिहितात, त्यांनी ती खरंच जेन्युइनली फिल्म्स बघतात बऱ्याच प्रमाणात. त्यांचे रिव्ह्यूज मला पटत असतील नसतील हा वेगळा मुद्दा आहे, पण दे वॉच फिल्म्स, दे मेक एन एफर्ट टू राईट अबाउट फिल्म्स, दॅट इज देअर लाईव्हलीहूड.
त्यामुळे त्यांना मी याच्यातनं बाहेर काढतोय, जे प्रोफेशनल फिल्म क्रिटिक्स आहेत त्यांना. पण हे जे ट्विटरवर लिहिणारे आहेत, इन्स्टा स्टोरीवर लिहिणारे आहेत, प्रत्येक ठिकाणी तुम्ही कास्टला टॅग करताय, डिरेक्टरला टॅग करताय, कारण ही तुमच्याकडे आज फ्रीडम आहे. आणखीन काय ना की मला पटकन मी किती हुशारीने बोलू शकतो, मी किती भारी क्रिटिसाइज केलं, मी किती कमाल पनमध्ये बोललो एखाद्या फिल्मबद्दल, ह्याच्यावरनं तुम्हाला किती लाईक्स मिळणार आहे हे ठरतंय. सो जरी तुम्हाला ते तितकं वाईट नसेल वाटलं तरी तुम्ही खूप ते वाईट आहे असं सुपरलेटिव्हमध्ये, परत ते सुपरलेटिव्हमध्ये बोलणं जे आहे ना की बापरे ह्याच्यापेक्षा तर मी स्वतःला मारून घेतलं असतं वगैरे, अशा टाईपचे जे असतात, तर प्लीज डू इट. लाईक आय फील दॅट डोंट कम फॉर द फिल्म. माय थिंग इज की आणि अगेन सी, हे सगळं एकीकडे, एंड ऑफ द डे मला वाटतं की कोणीतरी पैसे देऊन तिकीट काढलं, त्याला जे बोलायचं ते बोलण्याचा अधिकार आहे. ओके, ही हॅज बॉट माय प्रॉडक्ट. ओके, सो साबण घेतल्यावर साबण घाणेरडा आहे म्हणणाऱ्यावर साबणाची कंपनी चिडत नाही. ओके, तर मी नाही चिडायला पाहिजे आयडियली. नाही आवडली. इट्स ऑन सम लेवल आय एम ट्राइंग टू गेट देअर दॅट इफ समबडी हॅज बॉट द ticket for my film, they have earned the right to criticize it. Should they be a little aware? Yes. Do they have to be? No. The only thing is की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल एक्स्ट्रीम्समध्ये लिहिता, आणि आय एम ऑल्सो टॉकिंग इक्वली अबाउट टॉकिंग इन ग्रेट सुपरलेटिव्स की बेस्ट फिल्म ऑफ द इयर, हे पण नाही लिहायला पाहिजे. कारण तुम्ही एक सेट करताय लोकांसाठी. नवीन जो दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवशी जो माणूस जाणार आहे ना, तो तेच पकडून जातोय. सो आय डोंट नो व्हॉट इज द वे आउट, बट आय थिंक पीपल शुड जस्ट बी, थोडा विचार केला पाहिजे लिहिण्याआधी सगळ्यांनीच. इट ऑल्सो हॅपन्स ना की जर एखाद्या डिरेक्टरच्या फिल्मचा सिक्वल असेल किंवा त्याच डिरेक्टरच्या पण पुढच्या 2-3 फिल्म्स असतील, तर मी असेही रिव्ह्यूज वाचले जिथे अर्धा रिव्ह्यूज अबाउट द प्रिव्हियस एक्सपिरियन्स, की इथे हे झालेलं हे सगळं रिमाइंड केल्यानंतर नाव विथ दिस बॅगेज ओनली आय हॅव टू स्टार्ट वॉचिंग द नेक्स्ट फिल्म. हे सुद्धा आय डोंट नो, आय कुड बी रॉंग, पण हे सुद्धा कधी कधी खूप कन्फ्युजिंग होतं. बिकॉज देन आय डोंट नो की मी आधीच्या फिल्ममध्ये मला काय वाटलं ह्याच्याबद्दल विचार करते की मी ह्या फिल्ममध्ये मला काय वाटणार आहे या पॉसिबिलिटीकडे बघते. इट बिकम्स अ लिटिल मेस्ड देअर समटाइम्स. नाही, हे होण्यामागचं कारण हे आहे की क्रिटिक्स आर नॉट लुकिंग ॲट द फिल्म फॉर द क्राफ्ट. ओके, ते त्याचा क्राफ्टचा म्हणजे त्याच्या साऊंड डिझाईनचा, त्याच्या म्युझिकचा, त्याच्या कॅमेरा वर्कचा, प्रोडक्शन डिझाईनचा, कॉस्ट्युम्सचा, कलर पॅलेटचा, या गोष्टींकडे ते बघतच नाहीत. ॲब्सोल्युटली मी एकही रिव्ह्यू गोदावरीचा पाहिला नाही ज्याच्यामध्ये मी फिल्मच्या कलर पॅलेटबद्दल बोलतोय, ज्याच्यावर आम्ही प्रचंड काम केलं होतं, जे इंटरनॅशनल रिव्ह्यूजमध्ये पिकअप करून ज्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. एकाही महाराष्ट्रातल्या रिव्ह्यूमध्ये नाही. ओके, विक्रम गोखलेंचं शेवटचं काम कशासाठी हे महत्त्वाचं आहे मेन्शन करणं, रिव्ह्यूमध्ये का महत्त्वाचं आहे? राईट. हाऊ डज इट मॅटर वेदर इट इज लास्ट वर्क और सेकंड लास्ट वर्क और वॉट एव्हर, डझंट मॅटर. ही इम्पॉर्टंट नाही आहे इन्फॉर्मेशन फिल्म बघणाऱ्या माणसासाठी. क्राफ्टमधनं तुम्हाला फिल्म बघून काय वाटलं, तुम्हाला फिलिंग काय तयार झालं ह्याच्याबद्दल लिहिलं जात नाही, त्याच्यामधल्या सबटेक्स्टबद्दल लिहिलं जात नाही. फार तर त्याच्या डायलॉगबद्दल लिहिलं जातं, अभिनयाबद्दल लिहिलं जातं. ओके, आणि लांबीबद्दल लिहिलं जातं. ह्याच्या पलीकडे 3 पॅराग्राफ ही फिल्मची गोष्ट असते, जी पूर्ण गोष्ट सांगितली जाते. जर मी स्क्रिप्ट गोष्ट रिव्ह्यूमध्ये वाचतोय तर मला थिएटरमध्ये बोरच होणार आहे फिल्म बघून. राईट. कारण मी वाचली मला माहिती आहे काय होणार आहे. गोष्ट लिहिण्याचा काय अट्टाहास आहे. वर्ल्डबद्दल लिहा, क्राफ्टबद्दल लिहा, टेक्निकल डिपार्टमेंटबद्दल खूप गोष्टी आहेत फिल्म मेकिंगमध्ये, त्याच्याबद्दल नाही लिहिलं जातं अनफॉर्च्युनेटली. राईट. लाईक यू सेड ना, थोडा अवेअरनेस माइट फॉर शुअर हेल्प. आय एम कमिंग टू माय ऑलमोस्ट शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक तर आत्ताच म्हणजे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्स अनेक होतात आणि आता तर ऑफकोर्स विथ कान अँड एव्हरीथिंग ते व्हायरल गेलं, त्याच्याबद्दल खूप बोललं गेलं वगैरे वगैरे. ह्या फिल्म फेस्टिवल्स म्हणजे इवन फॉर दिस कान फिल्म फेस्टिवल बिफोर ऑल वी इमॅजिन अस लाईटबद्दल बोललं गेलं, त्याच्या आधी 1 आठवडा बोललं गेलेलं अबाउट ऑल दीज इन्फ्लुएन्सर्स जे फिल्म फेस्टिवलला गेलेले. डू यू थिंक फिल्म फेस्टिवल्स समटाईम्स थोडा फॅशन शो होत आहेत? काही फिल्म फेस्टिवल्स होत आहेत. मला नाही वाटत हे अप्लाय करतं टू ऑल फेस्टिवल्स. आय थिंक कान इज अ व्हेरी डिफरंट ॲनिमल. इट्स द वर्ल्ड्स बिगेस्ट फिल्म फेस्टिवल. त्यामुळे तिथे हे सगळे ब्रँड्स आहेत. यांना एन्डॉर्स करण्यासाठी काही पर्टिक्युलर फॉलोईंगची वगैरे माणसं पाहिजेत, ते त्यांचा बिझनेस करतात. आय थिंक इट्स ओके. आय डोंट थिंक इट अफेक्ट्स द क्वालिटी ऑफ देअर सिलेक्शन. ओके.
त्यांचं जे सिलेक्शन आहे ते टॉप नॉच वर्ल्ड क्लास आहे. फेअर पॉइंट. त्यामुळे मला नाही वाटत म्हणजे ते इन्फ्लुएन्सर्स तिथे नेल्याने त्या फेस्टिवलची प्रतिष्ठा कमी होते किंवा भारताची प्रतिष्ठा. मला नाही वाटत. त्या दोन गोष्टी आर नॉट कनेक्टेड. दॅट इज वॉट एव्हर ब्रूट इज स्पॉन्सरिंग समबडी और XYZ company is sponsoring this actor or that actor, that is part of their business and their promotion. Right. It has nothing to do with the film festival itself. आणि जर कोणीतरी इन्फ्लुएन्सर चालत असेल रेड कार्पेटवर तर ठीक आहे ना यार. राईट. ओके, गुड फॉर हिम और हर. ॲब्सोल्युटली. निखिल, जाता जाता प्लीज आम्हाला सांग की अजून काय काय प्रोजेक्ट्स लाईन्ड अप आहेत आणि साधारण वेन डू वी एक्सपेक्ट देम? व्हॉट ऑल आता इमिडिएटली रेडी आहे ज्याच्याबद्दल मी खूप कॉन्फिडेंटली बोलू शकतोय रावसाहेब, कारण ते शूट झालेलं आहे आणि मला वाटतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जोपर्यंत शूट होत नाही तोपर्यंत त्याच्याबद्दल हे झालेलं आहे शूट. बोलू नये. हे शूट झालेलं आहे आणि हे वर्षा अखेर येत आहे. त्याचं इट्स अ व्हेरी व्हेरी गुड इंटरेस्टिंग फिल्म. खूप ॲम्बिशियस आहे. अशा पद्धतीचं फिल्म आपण मराठीत पाहिलेली नाही आहे हे मी खूप छातीठोकपणे सांगू शकतो. फॅब्युलस काम आहे. आय थिंक इट इज a treat to watch for all the actors involved. I think it is, I can proudly say that it is Sonali's best work. Wow. So, I think wait and watch. पण आणि त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की एक हिंदी फिल्मचं माझं काम चालू आहे. इट्स टू अर्ली टू से विथ whom and what. आणि एक आम्ही सिरीज करतोय ॲमेझॉन बरोबर जी आता ज्याचं शूटिंग सुरू होईल सप्टेंबरमध्ये. सो बट दॅट्स दॅट. नियर फ्युचर एवढंच आहे. लवली. तू खूप फिल्म्स बघतोस. फॉर एव्हरीबडी हू इज वॉचिंग दिस इंटरव्ह्यू, आय नो हे खूप कठीण आहे सांगणं, पण टॉप ऑफ द माइंड किंवा ऑफ लेटली बघितलेल्यापैकी 2-3 फिल्म्स ज्या तुला असं वाटतं अवेलेबल आहेत आणि मे बी वी कॅन गिव्ह इट अ वॉच. आय थिंक ऑफ लेट मी बघितलेलं सगळ्यांनी पाहिलं असेल, सो आय वोंट रेकमेंड दॅम. आय वुड रिअली रेकमेंड एक फिल्म आहे फॉलन लीव्स नावाची, जी मूवीवर आहे. ओके. परफेक्ट डेज नावाची विम वेंडर्सची फिल्म आहे, जी सुद्धा मूवीवर आहे, जी अमेझिंग फिल्म आहे. जपानमध्ये सेट फिल्म आहे ती. इट्स अ ब्रिलियंट फिल्म, ब्युटिफुल सबलाईम पीस ऑफ आर्ट. आणि क्लोजर होम आय थिंक चमकीला इज समथिंग दॅट आय रिअली लव्ड. मला खूप मजा आली बघून. ती नेटफ्लिक्सवर आहे. सो या दीज 3 फिल्म्स आय थिंक. लवली. निखिल, थँक्यू सो मच. म्हणजे मला असं ते इट्स अ फिलिंग जिकडे मला असं वाटलंय की मी हे सगळं विचारलंय पण तरी पण देर इज अ फिलिंग दॅट देर इज अ लॉट मोर जे मला माहितच नाहीये की मी तुला विचारलं नाहीये. सो आय एम गोइंग टू कीप इट लाईक दॅट. कारण मला असं वाटतं ह्याच्यातच एक पॉसिबिलिटी आहे की आपण पुन्हा भेटू आणि पुन्हा बोलू. आणि तेव्हा मे बी मला तुझ्या कामातून काही अजून मिळालं असेल किंवा तुला ॲज अ पर्सन अजून बरंच आय एम शुअर मिळालं असेल. सो इट विल बी नाईस दॅट वे ऑल्सो. त्यामुळे मी हा तास खूप कष्ट करून बाजूला ठेवते की मला सगळं काही आज विचारायचं आहे. आणि बिफोर आय गो आय वॉन्ट टू क्विकली प्लग निपुण धर्माधिकारीचं लंपन आहे. येस प्लीज. दॅट हॅज टू बी वॉच्ड. इट्स ऑन सोनी लिव्ह. ही इज वन ऑफ द आय थिंक बेस्ट फिल्म मेकर्स इन मराठी आणि लंपन बघितलंच पाहिजे. येस, इट इज एक्स्ट्रीमली. मी बघितलं ट्रिप डाऊन नॉस्टॅल्जिया आणि खूप खूप छान वाटलं मला. आणि निपुणचा इश्क विश्क पण येतोय त्यामुळे निपुणचा इश्क विश्क पण बघायलाच पाहिजे. दॅट इज हिंदी थिएटर रिलीज हॅपनिंग इन जून एंड. आणि आदित्यचा मुंजा आहे थिएटरमध्ये विच हॅज टू बी वॉच्ड. इट्स ऑलरेडी देअर. सो असं एक साधारण रेकमेंडेशन झालेलं आहे. थँक्यू सो मच. आणि आय होप इट वॉज अ गुड कॉन्व्हर्सेशन फॉर यू निखिल. इट वॉज लवली. इट वॉज ग्रेट फन. थँक्स अ लॉट. आणि हिअर्स होपिंग की तुझी सगळी कामं लवकरात लवकर येतील आणि आम्हाला ती बघता येतील आणि तेव्हा पण आपण ऑफकोर्स बोलूच. पण बेस्ट विशेस टू यू अँड दी एंटायर टीम ऑफ रावसाहेब अर्थात. थँक्यू सो मच. खरंच आम्ही खूप वाट बघतोय. सो वेटिंग फॉर डिसेंबर. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. बाय.